तो जरा भेज दीजिए, थैंक यू। बोरिवली बॉयज एक्स्ट्रा प्लेयर पाठवाय रियाज बोरिवली बॉयज। रिव्ह्यू लॉस झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा। पुढचा बॉल आता मात्र समोर आपण पाहता मिड ऑफला क्लिअर करणार का नाही, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी। परेश स्वतः आहे संघनायक रियाज बोरिवली बॉयज या संघाचे। मी विनंती करते सत्या मोरे जो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या अगोदर जो आपण सामना पाहिला आणि तुम्हाला ती विनंती राहील, उत्कृष्ट गोलंदाजी 2 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स घेतल्या निर्णायक सामन्यामध्ये जे आर थॉमस या संघासाठी। चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे, टाइम कमी आहे। आशिष पुढचा बॉल राईट हँड बॅट्समन साठी, आता मात्र थोडा वाकून खेळायला गेले, खूप छान गोलंदाजी। रोहन साळुंके स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला एन डी अशरफ खान। सुरुवात झालेली बघा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर, टप्पा पडल्यानंतर हाय ऍक्शन आहे, ज्या प्रकारचा बॉल रिलीज आहे, बाउन्स होतोय रायझिंग आणि यष्टी रक्षक रियाज याच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय। सुरुवात छान आहे, ज्या टप्प्यावर गोलंदाजी मगाही देखील आपण पाहिलं तर 24 चेंडू 32चा सामना ज्या प्रकारे बनवला या गोलंदाजाने, तोच आशिष फायपर घेतले होते मगाशी 5 विकेट्स। पुढचा बॉल स्लोवर वन, गती परिवर्तन, परेश शॉर्ट मिड विकेटला येतोय मिड ऑन वरून, 1 धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते। 3 धावा झालेल्या आहेत, पहिलं षटक आपण मार्गस्थ होताना पाहतोय। पॉवर प्ले राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 क्रिकेट स्पर्धा 10व वर्ष 10व पर्व। नुकतंच आपण लेजंड क्रिकेटर जर पाहिलं तर भरत वाघेला सर, विवेक कदम सर यांचा एक भव्य दिव्य असा हा निश्चित जीवन गौरव पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं, हा दैदिप्यमान जीवन गौरव सोहळा आपण पाहिला। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत आशिष। पुढचा बॉल स्लोवर वन, चांगला चेक केला चेंडूला आणि पाठवलंय लॉंगांच्या वरून षटकार। स्क्रीन पर जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन। कमाल कर रहे मैदान के अंदर स्टंटमैन अशरफ खान, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था बाउंड्री लाइन के बाहर। क्या टाइमिंग है, टाइमिंग उसके साथ शरीर का संतुलन बहुत ही बेहतरीन था। छोटे के अनाउंसर पर पुल किया, पीछे कोई खिलाड़ी नहीं, गेंद उधर से दीर्घा में अशरफ खान के बल्ले से दूसरा छक्का। क्या माइंडसेट है, कुछ खिलाड़ी ना बिल्कुल डगआउट से सेट होके आते हैं, तो ये अशरफ खान है, पिछले मैच में जबरदस्त पारी, इस मैच में उसी फॉर्म के साथ बेहतरीन बल्लेबाजी करते। पहले आगे गेंद थी, ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार, उसके बाद में वो छोटी गेंद थी, बैकफुट में चले गए, गेंद को पूर्ण किया गया बाउंड्री लाइन के बाहर। पहले ओवर की कहानी समाप्त आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, नाउ स्कोर 15 फॉर नन। 15 फॉर नन। आणि विनंती करतोय सत्या मोरे आलेले आहेत। नुकताच जो सामना संपन्न झाला बंदर पाखाडी 11 विरुद्ध जे आर थॉमस या सामन्याचा सामनावीर या ठिकाणी आलेला आहे सत्या मोरे। 2 ओव्हर्स 2 विकेट, निर्णायक महत्वाची कामगिरी केली। मी विनंती करेन सत्या मोरे आपण व्यासपीठावर यायचंय, ज्या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। सुंदर गोलंदाजी, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा सत्यम चौधरी, फिरकीचा जादूगार। या अगोदर 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड झाल्या। कोण म्हणतोय की निश्चितपणे पाटा विकेटवर बॉल डिफेंड होत नाही, याने दाखवलंय। दोन्ही टाकतो, लेग ब्रेक आहे चांगला, रॉंग वन आहे, गुगली आहे आणि तोच गोलंदाज सत्यम चौधरी। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 2दा 6 बॉल 7, 2दा 6 बॉल 9 डिफेंड करणारा गोलंदाज विलेपार्ले। नुकतंच मगाशी हरीश पांड्या सरांनी उल्लेख केला, शेखर देशपांडे, आबा देशपांडे सर ज्यांनी खऱ्या अर्थाने ज्याला तयार केलंय। चांगलं लेदर क्रिकेट मुंबईसाठी देखील आपण पाहिलं, ज्या प्रकारचं अंडर 19 अंडर 16 साठी खेळला, तोच स्ट्राईकला रोहन साठी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण कव्हरच्या वरून आपला पेटंट स्ट्रोक दाखवतोय रोहन साळुंके। व्हॉट अ शॉट, षटकार। सत्या मोरे या विवेक कदम यांच्या शुभ हस्ते तुम्हाला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जातोय। एक सुंदर ट्रॉफी आणि SSD स्पोर्ट्सची बॅट। विवेक जी या मंचावर अँड हात दे धनु, हात दे।
Satya More, 2 overs, 16 runs and 2 wickets. Saukashya Anna. Vivek Kadam, the Lion. He will reward Satya More, 2 overs, 16 runs and 2 wickets. Satya तुमच्यासाठी आणि त्याचबरोबर भरत वाघेला. क्या बात आहे. 2 ऑलराउंडर. अज्जूबाई या, अज्जूबाई लवकर या. अज्जूबाई या ना. SSD ची बॅट आणि एक ट्रॉफी. ग्रेट मोमेंट. राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 ऐतिहासिक टुर्नामेंटमध्ये आता हे नाव कोरलं गेलं. आज जेव्हा 2 आख्यायिका म्हणून खेळणारे विवेक कदम आणि भरत वाघेला यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन भूषविण्यात आलं. आमच्याकडून तुम्हाला लक्ष शुभेच्छा. अँड इट्स ओव्हर टू यू कम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद हरीश पंड्या सर. आणि सत्या मोरेसाठी अतिशय चांगला दिवस आहे, कारण 2 जीवन गौरव पुरस्कार घेणारे आपण धाव संख्या पाहतोय. टोटल 21-21. सत्यम या ठिकाणी सज्ज होते. पहिला गडी बाद झाल्यानंतर आता बॅटिंगला आलेला आहे बॅटर विश्वनाथ जाधव. सुप्रीम ट्रॉफी में शानदार प्रदर्शन करते मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला था. कमाल की बल्लेबाजी, 4 व्हीलर के हकदार खिलाड़ी और इनका खेलने का तरीका, अंदाज बिल्कुल अलग है. अलग किस्म की बल्लेबाजी करते हैं. लेकिन सत्यम चौधरी जो कमाल के खिलाड़ी है, स्पिन गेंदबाजी करते हैं. लेदर बॉल कानबा उनके पास. पुढचा बॉल आणि या चेंडूला देखील पाठवलं डीप लॉंग लेग बाउंड्रीला. 1 बाउन्स. हा चेंडू जातोय निश्चितपणे सीमा पार चौकार. स्वागत नहीं करोगे? स्वागत नहीं करोगे? जी हाँ, स्वागत हुआ. पहली गेंद पर चौका विश्वनाथ जाधव के बल्ले से. माइंडसेट बहुत जबरदस्त है. स्कोर की बात करते रन संख्या कुल मिलाकर या ठिकाणी अविराई बिल्डर्स आदरणीय वीरेन शाह साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. सर आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे लाडके नगरसेवक आदरणीय सन्माननीय शिवा शेट्टी साहेब यांच्या या ठिकाणी पण हार्दिक स्वागत करूया. वेल बोल्ड सत्य वीरेन शाह साहेब अविराई बिल्डर्स यांच्या या ठिकाणी या व्यासपीठावर आम्ही राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय शिवा शेट्टी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज या स्पर्धेच्या दुसऱ्या रजनीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू प्रशांत सर. राजू, कमाल का मुकाबला है. 2 तगड़ी टीमें और आपने एक मुकाबला जीता है, तो बिल्कुल एक बहुत ही कड़ा संघर्ष, बेस वर्सेस बेस की लड़ाई देखने का मौका मिलेगा. स्कोर नाउ 26 रन स्कोर बोर्ड पर है. स्टेटमैन अशरफ खान पहले मैच में कमाल का प्रदर्शन. इनफॉर्म बैटर हैं और इस पक्ष स्ट्राइकर पर गेंदबाजी करने के लिए सत्यम चौधरी. और लेदर बॉल में अंडर 23 बहुत बढ़िया प्रदर्शन इनका भी रहा है. अमदर शेखर निगम चषक में पवन तलाव के मैदान पर लगातार 3 मुकाबले में 3 विकेट 9 विकेट चटकाए थे. वो खिलाड़ी आपके स्क्रीन पर है. और के बाहर गेंद खूबसूरती के साथ स्टेक हैमर पर खेल दिया. अशरफ खान कमाल कर रहे. गेंद बॉलिंग के बाद 4 रन. मेरिट ऑफ द बॉल कसं खेळलं जातं या ओव्हरमध्ये याचं मूर्तिमंत उदाहरण सादर करतोय तो म्हणजेच एनडी अशरफ खान. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं सुमित ढेकळे. त्यानंतर पुढच्या पर्वामध्ये डावखुऱ्या बॅटरने या मैदानावर मक्तेदारी दाखवली, त्यापैकी हा बॅटर आहे. आतमध्ये रॉंग वन होता निश्चितपणे, ज्या प्रकारचा अपेक्षा करत होता. आणि आत्ता बघा हाताने दाखवतोय एनडी की हा स्ट्रोक मी या साईडला खेळणं गरजेचं होतं. बघा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर. बॉल आतमध्ये घेऊन आले, असं वाटलं होतं बाहेर निघेल आणि त्याच वेळेस चकून जातोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 31-31. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि या ओव्हरमध्ये प्रशांत सर आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये सत्यमला आणलं होतं. एक वेगळ्या प्रकारचा ट्रॅप तयार करण्याचा प्रयत्न होता. जी हाँ, नई गेंद के साथ गेंदबाजी जरूर की, लेकिन लेफ्ट हैंडर वर्सेस लेफ्ट हैंडर, ये जो बैटर है ना, लेग ब्रेक गेंदबाजी जब आप कर रहे हैं, अगर आप उनके टपकाने के बाद बाहर की तरफ गेंद नहीं जाती ना, तो परेशानी आपके लिए होती है. तो वही हुआ इस ओवर में. सत्यम चौधरी जो है ना महंगे साबित है. 2 ओवर का खेल, 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 31. इस मुकाबले में शिपा स्ट्राइकर टीम के लिए बेहतरीन स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट मिला है. इसका मतलब है कि इस मैच में टोटल बड़ा हो सकता है. शानदार बल्लेबाजी रही है दोनों बैटर द्वारा.
एक तरफ विश्वनाथ यादव बहुत बड़ा बेहतरीन खिलाड़ी है, अशरफ खान। और इंडिया कप के मुझे अभी भी याद है कोलकाता का मैदान, गुलमर्ग का ग्राउंड, और इन्होंने जो अर्धशतक जड़ा था, शानदार बल्लेबाजी उन्होंने की थी। खार जिमखाना मैदान पर इन्होंने जबरदस्त बल्लेबाजी करते हुए अर्धशतक जड़ा था। शतक चढ़ने वाले खिलाड़ी भी है, काबिलियत है उनके पास। दूसरी तरफ गेंदबाजी में परिवर्तन न किया जाएगा, आशीष गेंदबाजी करने के लिए। ये बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, शानदार गेंदबाजी इनकी भी रही है। टप्पा खाते उछाल मिला, बहुत अच्छी गेंद थी, लेकिन दिशा से भटकते हुए व्हाइट बॉल का इशारा। टप्पा खाते गेंद हरकत करती हुई बाहर की तरफ निकली है। व्हाइट बॉल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल 32 रन स्कोर बोर्ड पर। चैलेंज किया गया, आशीष गेंदबाजी करने के लिए आए हैं। पहला मैच बहुत यादगार रहा इनके लिए। अब ये इंटरेस्टिंग बैटल है, अशरफ खान फॉर्म में है, आशीष राजू फॉर्म में है, और जो दो बड़े खिलाड़ी, दो शेर जब मैदान के अंदर लड़ते ना तो दर्शकों को देखने के लिए मजा आता है। ये कॉन्टेस्ट है, ये बैटल है। टीवी अंपायर क्या इशारा करने वाले वो देखने वाली बात है। चैलेंज किया गया, डीआरएस का इस्तेमाल। डायरेक्टर टू टीवी अंपायर, कीप रोलिंग कीप रोलिंग। आज दर्शक काफी संख्या में मौजूद है, कल संडे है, आज एक बार फिर पूरी रात हमारे साथ रहने वाले हैं और एंजॉय कर रहे हैं। बताने की जरूरत नहीं मुंबई के दर्शकों को कब तालियां बजानी है। इट्स अ फेयर डिलीवरी। न्यूज सक्सेसफुल, स्कोर 31, अशरफ ऑन स्ट्राइक। उड़ाया आसमान की तरफ, सामने घना अंधेरा है लेकिन दिया जलाना काम आना है। गेंद तारामंडल में, बोलने के बाद 6 रन। जबरदस्त फटका आपण पाहतोय आणि एक छोटासा मुलगा आपण पाहतोय पारितोषिक घेऊन गेलेले आपल्या लाडक्या खेळाडूसाठी फॅन फॉलोअर खूप आहेत। एनडी अशरफ खानचे देखील मी म्हटलं होतं बघा या ठिकाणी एसएसडीची जे आपण प्रोडक्ट्स पाहतोय आपल्याला निश्चितपणे बॅट या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमधील या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, बॅटर, बॉलर, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी आहे त्या ठिकाणी विशाल नाणेकर आहेत आणि निश्चितपणे आपण देखील आपली मनपसंत बॅट त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। खूप चांगल्या प्रकारे वेगळ्या प्रकारचे आपण बॅट्स पाहतोय, सुंदर प्रकारे आपण मॅच चालू केलेली आहे आणि जी सुरुवात केल्यानंतर या ठिकाणी आक्रमण करतोय एनडी अशरफ खान, ज्याची गरज आहे। या मैदानावर नेहमीच बादशाहप्रमाणे बॅटिंग केलेली आहे आणि मगाशी म्हटलं मी की या मैदानावर आल्यानंतर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये गेल्या काही पर्वामध्ये या बॅटरने आपली मक्तेदारी निश्चितपणे दाखवून दिली आहे। या देखील मॅचमध्ये त्याच प्रकारे बॅटिंग करतोय, कमबॅक करावं लागेल आशिषला, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा निश्चित बॅटर ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय निश्चितच काउंटर अटॅक थोडंसं पुन्हा एकदा थांबवलं जातंय, पुन्हा एकदा थोडंसं पंच या ठिकाणी दाखवतोय डेड बॉल आहे। आशिष तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्फत, डावखुरा बॅटर एनडी अशरफ खान, नवीन फलंदाज विश्वनाथ जाधव यांच्याकडून देखील अपेक्षा असणार आहे। मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिलाय, सुप्रीमो चषकामध्ये मालिकावीर 4 व्हीलर जिंकणारा विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईकला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते। षटकाची पुढचा बॉल, आता मात्र हा देखील चेंडू पंचाने या ठिकाणी दंडित घोषित केलेला आहे। नो, एक धाव तर पूर्ण केलेली आहे, एका धावेवर समाधान आहे। बॉल निश्चितपणे साईड होत नाही आहे, विकेट किपर रियाजला त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 39, 39, तीसरा षटक। बेहतरीन बल्लेबाजी और फ्रीड का इशारा किया जाएगा। कमाल का ये टूर्नामेंट है और अब फ्रीड का इशारा। राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 पिक्चर है सुपर हिट, और पहली गेंद जो इससे पहले एक बार फिर बहुत बढ़िया थी लेकिन ये गेंद का खराब है, तो आने वाली गेंद फ्री हिट है। नक्कीच फ्रीडचा बॉल। मी ताई पॅकर्स आणि जे आर थॉमस या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। फ्रीडचा बॉल डाव्या यष्टी बाहेर चकून जातोय, पंच अविपरब सर या ठिकाणी वळत आहेत आणि सांगतायत वाईट, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे। प्रशांत सर। जी हाँ, फ्री हिट कंटिन्यू। विश्वनाथ जाधव, भूषण जी निमले इनकी तरफ से एक इनाम है। अशरफ अगर लगातार 2 छक्के जड़ते तो 500 का इनाम, ये इनाम भी बिल्कुल बढ़ता जाएगा। गेंदबाजी करे आशीष, स्कोर फिलहाल 40 रन स्कोर बोर्ड पर है। सुपर स्ट्राइकर, इस ओवर की अगली गेंद, इस बार अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच।
लेकिन फ्री हिट है, ये भूलना नहीं है। दिमाग की बत्ती को जला के रखे। लॉन्ग अप पर बहुत अच्छा कैच था, मैकमिलन बॉन्डिनन पर मौजूद है, रनिंग कैच लिया गया। राजू, इस वक्त अगर देखें तो दोनों बल्लेबाज स्टार खिलाड़ी मैदान के अंदर, विश्वनाथ जाधव और अशरफ खान, दोनों के पास काबिलियत है। स्कोर कुल मिलाकर 41 रन, 1 विकेट के नुकसान पर। 41 धावा आपण पाहतोय, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आशिष। डावखुरा बॅटर बघा, उत्तमचा खेळाडू आपण पाहतोय मॅकमिलन गोविंद, मगाशी गॉडसन किका याला आपण पाहिलं, जे थॉमस या संघात कित्येक असे वेगवेगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। उत्तम मधून देखील मगाशी समाधान हिरकरला पारलं, मॅन फ्रॉम वर्सोवा। गोलंदाज सज्ज होते आशिष, ओव्हर द विकेट, स्लोवर वन चेंडू, व्हाट अ शॉट, आपला पेटर्न स्ट्रोक दाखवतोय। मगाशी रोहनने कव्हरला दाखवला आणि याने दाखवला लॉंग ऑनच्या वरून षटकार। खेत में किसान और राजेंद्र सनब ट्रॉफी 2026 में अशरफ खान डाल रहे जान। और क्या इस बार बल्लेबाजी, गेंदबाज को कर रहे परेशान। मैग्निफिसेंट बैटिंग बाय अशरफ खान एंड नाउ स्कोर मूव्स ऑन 47 पर 1। सुपर बैटिंग, क्या बल्लेबाजी कर रहे। थोड़ा सा समय, थोड़ी सी चर्चा करने के लिए राजू अशरफ खान ने मजबूर किया है। दोनों बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है। प्रेशर इस वक्त गेंदबाज के ऊपर। नक्कीच प्रेशर गोलंदाजावर आहे। लहानसा मुलगा तो देखील एन्जॉय करतोय, प्राइज देतोय, सेल्फी काढतोय। जेवढ्या जलद गतीने आत में जातोय उतनी दौड़ लगाकर बाहर आ रहे हैं, एंजॉय कर रहे दर्शक भी। भूषण भी वहां पर है, रॉब जी वहां पर है, वो भी एंजॉय कर रहे हैं। रॉब भाई, ईद मुबारक आपको भी। आज बहुत बड़ा दिन है निश्चित तौर पर, जिस तरह से जीवन गौरव पुरस्कार भरत वाघेला सर, विवेक कदम सर इस मंच पर हमने देखा। आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय। स्ट्राइकला आहे अशरफ, चेंडू चकून जातोय यष्टीरक्षक आणि फलंदाजाला, आणि पंचांचा इशारा येतोय वाईड, वेल लेफ्ट। एका अवंतर धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 48। षटक क्रमांक 3, 48 धावा। अजूनही तिसरं षटक सुरू आहे, संपलेलं नाही आहे, 2 बॉल बाकी आहेत। बहुत कुछ आना बाकी। राजेंद्र सानब ट्रॉफी 2026 का ये कमाल का माहौल बना हुआ, दर्शक काफी संख्या में मौजूद। फुल टॉस आंसर पर खेलते हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी है और ये गेंद बॉलिंग के बाद 6 रन। मैग्निफिसेंट बैटिंग, सुपर बैट। बालाजी दिवे यांच्याकडून जर अजून एक षटकार आला तर 1,500 रुपये। आणि हा बघा छोटासा नन्हासा प्यारासा लड़का बहुत एंजॉय कर रहे हैं। राज नाम है, राज कर रहे राज। आणि भूषण निमले यांचे देखील 500 रुपये लागू झालेले आहेत अशरफ खानला। आणि बालाजी दिवे यांच्याकडून जर अजून षटकार आला तर 1,500 रुपये एनडी अशरफ खान साठी मॅच बनवतोय। तिसऱ्याच ओव्हरमध्ये धावसंख्या 54, 54। कुणाला वाटलं होतं अशा पद्धतीने स्टार करेल, मात्र आता सरांनी सांगितलं जी जान लगा रहे हैं खानों के खान। बल्लेबाज एनडी अशरफ खान तयार। आखूड टप्प्याचा चेंडू फुल पॉवरफुल, हा देखील बघूया जातोय का नाही। झेल सुटलेला आहे, ओ क्या छूटा सपना टूटा, मुकद्दर उठा दिल टूटा। मौका था बिल्कुल जीवनदान, इट्स रियली बिग अपॉर्च्युनिटी लॉस्ट। सोपा झेल होता आणि झेल सुटलेला आहे। अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 55, 55। काय करू शकतो आपण बघा। जी हाँ, इस वक्त एक्शन रिप्ले में देखिए टेनिस क्रिकेट .in पर क्या हुआ था मैदान के अंदर। अशरफ खान बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, टप्पा खाते। इससे पहले जो बहुत बढ़िया गेंदबाजी हुई थी उसके ऊपर प्रहार किया। इस बार ऑनसेट पर खेला गया था, स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, गेंद के नीचे आए और ये क्या छूटा है। ये गेंद इनके हाथ में आई थी, पानी की जरूरत है, कुछ देर के लिए खेल रुकने वाला है। लेकिन आज राजू रन बहुत बने हैं, 90 से ज्यादा रन बने, उसका पीछा किया गया। सीमेंट के विकेट पर फ्लड लाइट में बल्लेबाजी करना इतना आसान है। दूसरे एंगल से भी देखिए क्या हुआ था, स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है और इन्होंने कैच न पकड़ने की कोशिश की, कामयाबी इनको नहीं मिली है। और भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है। अशरफ खान पिछले मैच में उनके 2 कैचेस छूटे थे राजू, इस मैच में 1 कैच छूटा। जब जब कैच छूटे ना तब जाकर इन्होंने बड़ी पारी खेली है, बहुत खतरनाक लग रहा है इस वक्त।
नक्कीच मोठी खेळी करणारा एक बादशाह खेळाडू आहे, मगाशी म्हटलं मी. आणि ज्या प्रकारे झेल सुटला, एक चांगला खेळाडू आहे परेश. परेला जर आपण पाहिलं ब्रावो. आणि आता टीम मीटिंग होते, एका बाजूला पाणी साठी थोडासा खेळ थांबलेला आहे. चला लवकर स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या आपण पाहिलं 55, 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि बाहेर पार्किंग डबल झालेली आहे. प्लीज सर्वांना विनंती आहे, अन्यथा टोईंग केली जाईल. सर्वांना विनंती आहे, ज्या ज्या मोटर बाईक बाहेर तुम्ही प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आणि त्या ठिकाणी बाहेर ज्या पार्किंग केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी फोटो काढले जातात, त्यामुळे पलीकडे मैदानामध्ये तुम्ही आणून त्या पार्किंग करू शकता. हीच विनंती सर्व प्रेक्षकांना देखील राहील, खेळाडूंना राहील. ज्या ठिकाणी खेळत आहेत तर प्रेक्षक पाहत असतील तर बाहेर ज्या मोटर पार्किंग आपण पाहतोय त्या कृपया मैदानाच्या पलीकडे तिकडे पार्किंग करू शकता. 3 ओव्हरनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 55. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सत्यम चौधरीला आमंत्रित केलंय. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, विनंती राहील. रियाज आणि त्यांच्या सर्व खेळाडूंना, करण चव्हाण, रियाज, त्याचप्रमाणे परेश, ब्रावो, अनिकेत शिंदे. जी हाँ, बहुत ही जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर और शिवानंद शेट्टी साहब आप देख रहे हैं आपके स्क्रीन पर और जिस तरह से इनका सपोर्ट रहा पहले संस्करण से अभी तक. व्यासपीठावर आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय शिवानंद शेट्टी साहेब. दरवर्षी आपण पाहिलं तर ज्यांचं योगदान काल देखील ज्यांच्याबद्दल विश्लेषण करताना हरीश पंड्या सरांनी सांगितलं कशा पद्धतीने त्यांचं योगदान आहे. वॉर्ड क्रमांक 9चे आमचे लाडके नगरसेवक शिवा शेट्टी साहेब आज देखील या स्पर्धेच्या निमित्ताने डे नाईट स्पर्धा आपण 10व्या पर्वात पाहतोय. या स्पर्धेसाठी देखील खूप मोठं योगदान त्यांचं आहे. आदरणीय वीरेंद्र शाह साहेब देखील व्यासपीठावर आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए और सत्यम चौधरी जब गेंदबाजी कर रहे थे तब अशरफ खान रुक गए हैं. बोरोली टीम के लिए विकेट चाहिए. ये दोनों बल्लेबाज सरदर का कारण बने हुए, खास करके अशरफ खान बहुत डेंजर लग रहे हैं. राजेंद्र सनप ट्रॉफी बट 2026 बहुत ही शानदार आयोजन. गणेश सानपा और अजिंक्य सानपा ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी इस बार गेंद को नहीं रोक पाए. किस्मत आपको मौका देती है, किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको चौका देती है. अरे आणि सुनील पुजारी साहेबांचं शुभागमन या ठिकाणी मंचावरती झालं आणि त्यांचं काय स्वागत झालंय, चौकाराने स्वागत झालंय. कडकडीत चौकार या ठिकाणी अशरफ खानच्या बॅट मध्ये येतोय. मैदानावरती तो आता त्याचं इंजिन गरम झाले, गाडी त्याची 5व्या गेअरवरती आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना सुंदर सुंदर बल्लेबाजी, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. जिस अंदाज से वो बैटिंग कर रहे हैं, हर एक बॉल उन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही है. जिस तरह से बैटिंग कर रही है और कोई भी गेंदबाज आए, मुझे केवल गेंद को बाहर फेंकना, यही एक अंदाज उन्हें देखने मिल रहा है. अगली गेंद फिर एक बार थोड़ा पॉज लिया और गेंद को बाहर फेंक दिया. 6 रन और एक बेहतरीन स्ट्रोक. खून लग चुका है, वो अब रुकने वाले नहीं है. शेरदिल खिलाड़ी है, धुआंधार बल्लेबाजी करते हुए फियरलेस बैटिंग अशरफ खान द्वारा. अब जाकर स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 65 ऑन द बोर्ड, 65 रन स्कोर बोर्ड पर है. रनों की रफ्तार बहुत तेज है और शिपा साइकिल के जो गाड़ी है ना इस वक्त रम पम पम जा रही है. ड्राइविंग सीट पर कौन है? अशरफ खान. इस वक्त अशरफ खान है तो गेंदबाज परेशान. 48 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बहुत ही अच्छी पारी रही है. अर्धशतक बनाने का बहुत बड़ा अवसर इनके लिए, सुनहरा अवसर. और गेंदबाज सत्यम चौधरी जिनके ऊपर हमला हुआ, लेग ब्रेक गेंदबाजी. इससे पहले मैंने आपको बताया था लेफ्ट हैंडर वर्सेस लेफ्ट हैंडर, ये जो कहानी है ना तो बिल्कुल बल्लेबाज के लिए बहुत अच्छी रही है हमेशा. अगले मैच का टॉस किया जाएगा. पालघर टीम ताई पैकर्स और उनके खिलाफ मी विनंती करतोय जे.आर. थॉमस, ताई पॅकर्स दोन्ही संघाने टॉससाठी. व्हाट अ शॉट, इट्स अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक, मैग्निफिसेंट. और इसी के साथ अशरफ खान का अर्धशतक पूरा हुआ है. जोरदार तालियां. रन बनाने के मौके होते हैं 1000, अर्धशतक नहीं आता बार बार. लाजवाब प्रदर्शन. सुपर बैटिंग. बोरिवलीचे प्रेक्षक, कांदिवलीचे प्रेक्षक, मुंबईचे प्रेक्षक, अशरफ खानची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना तर मनापासून टाळ्या ठोका अशरफ खान साठी. काय बॅटिंग केले, अप्रतिम, सुंदर. मी म्हटलं होतं या मैदानावरचा बादशाह मक्तेदारी आहे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मध्ये ज्या ज्या पर्वामध्ये तो आलेला आहे, एक मोठा इतिहास घडला आणि यावेळेस देखील
क्वार्टर फायनल मध्ये संघाला गरज आहे त्यावेळेस निश्चितपणे उभा राहतोय खंबीरपणे आणि हीच ओळख आहे ती म्हणजेच अशरफ खानची. वेगवेगळे आपण पाहतोय क्रिकेट वेडे प्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय दोघांची चर्चा कोणतीच चालली आहे. मात्र लवकरच सेल्फी घ्यायचं असेल तर सेल्फी घ्या, थोडं एन्जॉय करतायत सर्व देखील त्या ठिकाणी आणि विचार चाललेला आहे. कोणी व्हिडिओ कॉल केलेला आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत. 54 धावा नॉट आउट, एक जबरदस्त तुफानी खेळी आपण पाहतोय. विसलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावला असं पसंत नाही. जबरदस्त कमबॅक. अजून एक चांगला फटका चेंडू आता डीप मिड विकेटच्या दिशेने. बघूया खेळाडू त्या ठिकाणी येतो. एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि धावता धावता या ठिकाणी आता हळूहळू धाव संख्या पुढे सरकते, वेगाने पुढे सरकलेली आहे. 14 षटक आणि एकूण धाव संख्या 72 72. गेल्या वर्षी प्रशांत सर याच मैदानावर अंतिम फायनल मध्ये आपण पाहिलेलं कंदारी किंग विरुद्ध शिफा स्ट्रायकर्स, हा शिफा स्ट्रायकर या संघाने केल्या होत्या 110 धावा आणि निश्चितपणे त्या ठिकाणी त्या चेस झाल्या होत्या. मात्र यावेळेस वेगळं आपण पाहतोय निश्चितपणे. सत्य चौधरी गेंदबाजी करने के लिए तैयार है. इनसाइड आउट गेंद को खेल दिया, पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी विश्वनाथ यादव बैक टू द पेवेलियन. बहुत बड़ी सफलता बोरोली टीम को मिली है. एमन की तरफ से अशरफ तो वो विकेट मिला है और प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है. इस विकेट से थोड़ी सी राहत की सांस लेंगे, बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि रनों की रफ्तार बहुत तेज हो गई थी, रन नहीं रुक रहे थे. इस वक्त इनसाइड आउट खेलना चाहते, लेग ब्रेक गेंद थी और गेंद को खेल दिया था कवर की तरफ. कवर पर अच्छा कैच, विकेट बहुत महत्वपूर्ण बोरोली टीम को मिला है. यहां से क्या मोमेंटम आपके पास आएगा वो देखना बहुत जरूरी. अशरफ खान दूसरी एंड पर है, बल्लेबाजी करे, नए बैटर बल्लेबाजी करने के लिए राज गोटनकर और एक आक्रामक बल्लेबाज मैदान के अंदर. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 सीजन 10, बहुत ही शानदार आयोजन. गणेश सानप, अजिंक्य सानप, कमाल की बल्लेबाजी रही है, गजब का प्रदर्शन रहा है. दर्शक काफी संख्या में मौजूद है. कल छुट्टी का दिन है, उनको पता है थोड़ा आप विश्राम ले सकते हैं. आज यहाँ क्रिकेट का महोत्सव देखने के लिए आए हैं. राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 ये क्रिकेट का महोत्सव है, क्रिकेट का महाकुंभ है, डे नाइट का टूर्नामेंट. बल्लेबाज राज बीच मैदान पर गेंदबाजी करेंगे सत्यम, इनका कॉन्फिडेंस बनने वाला है. विकेट मिला है, फ्लैग टिप पर खिलाड़ी, गली है, पॉइंट है, उसके साथ एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात. रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, हवा में गेंद है, टाइमिंग तो प्रॉपर नहीं है, 1 रन मिलेगा. सबसे बड़ी बात है राजू, अशरफ खान आएंगे स्ट्राइकर एंड पर. ये फेयरलेस क्रिकेट, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और अब मौका मिलेगा राज को क्योंकि आखिर गेंद पर सिंगल आपने लिया है. अब जाकर 4 ओवर का खेल, स्कोर 73 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. आइए डीजे मस्तर, आपका समय हो गया, गाने के साथ वापस आएंगे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 73 आपण पाहतोय. 2 गडी बाद झालेले आहेत. राज गोठणकर अजून एक कांदिवलीचा असा तारा सितारा ज्याने खूप कमी वयामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे संडी एसपी संघामध्ये आपलं योगदान दिलं आणि ज्या प्रकारे त्याने सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे त्याला, ज्याला संधी मिळाली. अमेला ISPLचा अजून एक धूर्त गोलंदाज, चतुर गोलंदाज, अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीचा आपण स्पेल पाहिला. या अगोदर 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड करताना 3 धावा देणारा सत्यम चौधरी, ज्याने 34 धावा दिल्यात 12 चेंडूमध्ये आणि ज्या प्रकारचे त्याला यश मिळालेलं आहे. एकच रोहनला त्याने बाद केलं होतं, 2 विकेट मिळवलेले आहेत. अमेल आठ सज्ज होते. राईट आर्म द विकेट. स्ट्राईकला राज गोठणकर, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय धाव संख्या 54 वर एनडी अशरफ. रिवर्स खेळतोय, अटेम्प्ट शॉट थर्डमॅनला अनिकेत शिंदे, मात्र चेंडू निघून जाईल. शॉट थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने चौकार. 73 आणि 4 77 77. आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आणि आजच्या सॅटर्डे नाईट मध्ये आपण पाहतोय पूर्ण आपण पाहतोय मैदानावरती प्रेक्षकांची तुफानी गर्दी आहे. जबरदस्त सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतात. पुढचा बॉल राईट हॅमर द विकेट, डाव्या एष्टी बाहेर. अवी परब सर या ठिकाणी पाहतायत, त्या ठिकाणी पाहिलं जातंय. नॉन स्ट्रायकर एंडला डायरेक्ट रियाज वाईट. 51 धाव आणि 51 धावने धाव संख्या 78.
पाचवं षटक सुरू आहे. एकच बॉल झालेला आहे. रिव्हर्स चौकार आला त्यानंतर वाईड आणि धाव संख्या 78-78. शॉट पिच गेंद हुक किया और 6 रन को बुक किया. क्या बल्लेबाजी राज द्वारा. इस बार शॉट है चाबुक. राज की बल्लेबाजी जापुक जुपुक 6 रन. थांबणारा नवीन येणारा बॅटर थांबतच नाही. ज्या प्रकारे निश्चितपणे दाखवून देतोय, सिद्ध करतोय स्वतःला प्रसिद्ध होण्यासाठी प्रथम स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि राजने कित्येक वेळा मोठमोठ्या स्टेजवर, मोठमोठ्या सामन्यांमध्ये, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध केलंय. षटकार. धावसंख्या 84. अमेयला पुढचा चेंडू, हा देखील रिवाजसाठी, मात्र सुंदर क्षेत्र यष्टांच्या चिकटून उभा आहे रियाज. डॉट बॉल, निर्धाव. क्रूशियल मुकाबला दोनों टीमों के लिए. बोरोनी टीम ने 1 विकेट प्राप्त किया था पिछले ओवर में, लेकिन इस ओवर की बात करें तो बेहतरीन बल्लेबाजी राज द्वारा. माइंडसेट बहुत अच्छा, पॉजिटिव सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन सेट पर खेलना चाहते थे. टप्पा खाने के बाद या ठिकाणी मॉन्टी शेलार यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. मॉन्टी शेलार अकॅडमी, फुटबॉल अकॅडमीचे प्रमुख. आणि मॉन्टी शेलार आपणास विनंती करतोय, आपण देखील व्यासपीठावर उपस्थित राहायचं. विराज त्यांच्या बरोबर आहेत आणि खेळाडू बाद होते तो म्हणजेच राजच्या रूपामध्ये डीजे. क्रूशियल मुकाबला. विकेट चाहिए बोरोनी टीम के कम बैक करने के लिए, तब जाकर बात बनेगी. मोमेंटम आप नहीं रोक पा रहे. मोमेंटम अभी भी बल्लेबाजों के पास. विकेट जरूर गिर रहे. नए बैटर गणेश यादव, मैन फ्रॉम भाईंदर. मी विनंती करतोय शेखर अहिरे साहेब, त्याचप्रमाणे सुनील पुजारी साहेबांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी अक्षय जगताप सेवक देखील व्यासपीठावर आहेत. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने जे व्यासपीठावर उपस्थित सुनीलजी पुजारी यांचा आपण सत्कार सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे शेखर अहिरेजी हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. यांचा आपण सत्कार सन्मान व्यासपीठावर घेत आहोत. आलेल्या पाहुण्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. या स्पर्धेच्या निमित्ताने नीरव मेहता, नयनेश शाह, अमर शाह, मितेश प्रजापती, अमित कदम, सचिन माने, मीता वारंग, अमर मेहता सर यांचं देखील हार्दिक स्वागत. tenniscricket.in SSD बॉल बॅट आपण पाहतोय ज्या पद्धतीने जे योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. अमेला डावखुऱ्या बॅटरसाठी षटकाचे पुढचा बॉल, आडव्या बॅटने फ्लॅट, साधावा षटकार. जबरदस्त स्टार्ट. आणि जे.आर. थॉमस, ताई पॅकर्स आणि जे.आर. थॉमस या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. ताई पॅकरचे कर्णधार आणि जे.आर. थॉमसचे कर्णधार, प्लीज दिस इज द काइंडली रिक्वेस्ट, प्लीज कम नियर द प्रेझेंटेशन बॉक्स. धावसंख्या 90. बॉल द्या लवकर वेळ घेऊ नका. राजू, क्या 100 का आंकड़ा पूरा हो जाएगा वो देखना बहुत जरूरी. येस, काल 91, आज 90 आपण पाहिलेत. आणि शिफा स्ट्रायकर्स या संघाने गेल्या वर्षी देखील पहिल्यांदा 1 नाही 2 वेळा 100चा आकडा पूर्ण केला होता. फायनलला देखील त्यांनी 100च्या फूटचं टार्गेट दिलं होतं. ज्यावेळेस श्री आणि आपण पाहिलं होतं ज्या प्रकारची बॅटिंग केली होती ती म्हणजे उमर खानने अर्धशतक झळकावलं होतं. एक चांगली इनिंग होती श्रीनिवासची. आणि या ठिकाणी देखील आपण पाहतोय पंच या ठिकाणी अवी परब सर पाहतायत, प्रकाश सिंग त्या ठिकाणी आहेत, स्वतः ठिकाणी बॉल चेक केला जातोय. अमय लाड त्या ठिकाणी आहेत आणि निश्चितपणे आक्रमण करण्यासाठी सज्ज होत आहेत. मी विनंती करतोय ताई पॅकर्स आणि जे.आर. थॉमस या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. ताई पॅकर्स पालघर, ओमकार देसाई यांचा संघ. आपणास विनंती राहील ओमकार आणि जे.आर. थॉमस कॅप्टन, प्लीज कम नियर द प्रेजेंटेशन बॉक्स. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. मिडॉप पर खिलाड़ी तैनात है. अशरफ खान को पिछले 8-9 गेंदों की अगर कहानी देखें तो मौका नहीं मिला, नॉन स्ट्राइकर एंड पर है. इससे पहले गोटनकर साहब आए थे, इन्होंने बल्लेबाजी की. अब मैदान के अंदर आए हैं गणेश यादव, मैन फ्रॉम भाईंदर. 5 ओवर का खेल और स्कोर है 91. रिकॉर्ड, एक रिकॉर्ड बनाने का मौका, लेकिन अभी भी वही कहानी है. अशरफ खान नॉन स्ट्राइकर एंड की तरफ जाएंगे. ये 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण है.
या ठिकाणी अज्जू सानप आपल्यासाठी एक मेसेज आलेला आहे. या ठिकाणी आपण अमित कदम या साहेबांचं आगमन झालेलं आहे. अमोल साळवी, अमित कदम, अमोल साळवी आणि अमित कदम यांचा वाढदिवस देखील आहे दोघांचा, अमोल साळवीचा देखील. आणि अज्जू सानप आपले एक मित्र, आपली स्पर्धा जी दिल्लीवरून पाहत आहेत विनय काते यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेला शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. तर विनय काते आपलं देखील धन्यवाद, थँक्यू. जे दिल्लीवरून ही स्पर्धा पाहत आहेत शुभेच्छा दिलेल्या आहेत. व्यासपीठावर अमित कदम आणि अमोल साळवी या दोघांचाही वाढदिवस आहे. शिवानंद शेट्टी साहेब शुभेच्छा त्यांना निश्चितपणे देत आहेत. आणि आपला विश्वास सामाजिक संस्थेसाठी अमित कदम, अमोल साळवी यांनी खूप योगदान दिलेलं आहे. असे आपल्या परिसरातील हे दोन व्यक्तिमत्व. हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. प्रकाश अपने बॉलिंग माप पर तैयार है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज गणेश. बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाते थोड़ी नीचे रही है, आंसर पर खेलना चाह रहे थे. और पिछले 8-9 गेंदों की कहानी अगर देखें तो अशरफ खान 9 स्ट्राइकर इन की तरफ है. अब वो स्ट्राइकर इन की तरफ आएंगे, लेकिन गणेश को अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगा. पहली गेंद पर बिंदी है. इस ओवर में बेहतरीन स्टार्ट गेंदबाज के लिए, प्रकाश के लिए. लेकिन अब मजा आएगा. राजू स्ट्राइकर इन पर अशरफ खान है और गेंदबाजी करने के लिए प्रकाश. पहली गेंद पर बिंदी है और सेठ बल्लेबाज आपके सामने है. जबरदस्त बैटर देखने का मौका मिलेगा. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आशीष कनौजिया और राजेंद्र सानप. मेमोरियल ट्रॉफी में इन्होंने हमेशा अच्छा कॉन्ट्रीब्यूशन दिया, यहां से ये उभर कर आए हैं. नक्कीच या खेळाडूला जे ग्लॅमर मिळाले, या खेळाडूला जी ओळख निर्माण झाली ती याच राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी. पुढचा बॉल प्रकाशचा या चेंडूला पाठवतोय. अजून एक डीप मिड विकेटच्या वरून. आजचा दिवस बढ़ रहे हैं, समय ज्यादा नहीं. चलिए चलिए, अगर आपका फोटोग्राफ हो गया, सेल्फी आपने निकाला, तो आपको बाहर भी आना है क्योंकि मोमेंटम भी चाहिए. आज अशरफ जो है ना वायरल होने वाले हैं. अशरफ, आपके पास है स्किल, आप है काबिल, आपने जीता है दर्शकों का दिल और आपका बनेगा आज रील. 4 जो इनके फैन है वो मैदान के अंदर आए हैं. और अशरफ खान, और जाके आगे आपको बताऊंगा, आपके पास बिल्कुल कामयाबी के लिए सब कुछ करने की आप जो कोशिश कर रहे हैं. पुढचा बॉल मिस टाइम होतोय. कॉट अँड बॉल साठी जाणार का या ठिकाणी प्रकाश. आणि व्हॉट अ कॅच. टाळ्या जागेवर अशरफ खान साठी होऊन जाऊ द्या. काय पट्टे खेळलाय अशरफ खान. आउटस्टैंडिंग बैटिंग, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, सुपर बैटिंग. 17 गेंदों का सामना किया और आज उन्होंने बनाए हैं 61 रन. तूफानी बल्लेबाजी अशरफ खान द्वारा. चला, जे.आर. थॉमस ताई पॅकरचे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही कॅप्टन. मी अज्जू सानप यांना विनंती करतोय, मी शिवानंद शेट्टी साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. मी वीरेन शाह साहेबांना विनंती करेन आणि शिवानंद शेट्टी साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. या ठिकाणी धनंजय कुलकर्णी आमचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहेत. पुढील मॅचचा टॉस वीरेन शाह विराट डेव्हलपर्सचे प्रमुख प्रोप्राइटर आदरणीय वीरेन शाह सर और शिवानंद शेट्टी साहेब. बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. वसीम, निर्णायक ओवर है. इस ओवर की कुछ गेंदें अवशेष है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. बोरोली टीम में कमबैक करना चाह रहे हैं. आखिरी ओवर मतलब दे दनादन बल्लेबाजी होते हैं. अब जाकर फील्डिंग की जमावट के फ्लैंक पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर एक खिलाड़ी मौजूद है. डीप एक्स्ट्रा कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है. अब फील्डिंग में और बदलाव. पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ चला गया. कवर पर एक खिलाड़ी है. डीप एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी. सुंदर गेंद अपने फॉलो में रोका गया. जबरदस्त गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा. वाह वाह प्रकाश,
प्रकाश अपना क्लास दिखाते हुए, प्रकाश जकास इस लॉन्ग ओवर में राजू ये जान डाल रहे हैं. सुपर बॉलिंग बाय प्रकाश. नक्कीच नक्कीच मगाशी आपण अजिंक्य धुमाळला पाहिलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धाव देत 4 विकेट घेतले होते. पुढचा बॉल स्लोवर वन बोल्ड, दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई. चारों खाने चीट, क्लीन बॉल गॉन. द्वारा थोड़ी देर के बाद बिल्कुल टॉस किया जाएगा. आने वाला मैच भी बहुत महत्वपूर्ण रहेगा. अब आपके पास आखिरी गेंद शेष है. आखिरी गेंद के बाद ये टॉस किया जाएगा. ये दोनों टीमें तैयार है, थॉमस और उसके बाद में पालघर की टीम. दो तगड़ी टीमें, मजा आएगा. लेकिन ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है. क्या 100 का आंकड़ा आप पूरा करेंगे? क्या इससे पहले बोरोली की टीम यहां से आपको रोकने वाली है? बल्लेबाज मैदान के अंदर श्रीनिवास. आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष. फ्लैग पर खिलाड़ी, पॉइंट है कवर पर खिलाड़ी. एक लॉन्ग अप, अब जाकर फील्डिंग में और तक दिन. मिड अप का खिलाड़ी लॉन्ग अप की तरफ चला गया. लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ है. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. दर्शक काफी संख्या में मौजूद. आज सैटरडे है. इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए ऑलसाइड पर खेल दिया. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे. अंत भला तो सब कुछ भला. श्रीनिवास का बल्ला, माशाल्लाह. चरण रन, 104 का टारगेट है. सीधा चलते हैं टॉस बॉक्स की तरफ. धनंजय हमारे साथ जुड़ रहे हैं. बहुत बहुत धन्यवाद यहाँ पर प्रसाद आडवाणी और राजेश कुले. और हमारे बीच यहाँ पर अक्सर लोगों की भलाई करने वाला, लोगों की अच्छाई के लिए लड़ने वाला, आधी रात को भी आपके लिए दौड़कर आने वाला ऐसा शिवा शेट्टी हमारे बीच उपस्थित है. वेलकम शिवा अन्ना, आपका हार्दिक स्वागत. उसी के साथ बोरोली मुंबई के सबसे बड़े उद्योजक आदरणीय विकासक हमारे वीरेन भाई यहाँ पर मौजूद है. वीरेन भाई, તમારું સૌથી પહેલા હાર્दिक स्वागत. हमारे बच्चे તમે અત્યારે અહીંયા આવ્યા. और उसी के साथ हमारे इस टूर्नामेंट का आयोजक सानप मेमोरियल ट्रॉफी के आयोजक अजिंक्य सानप. और दो ऐसे खिलाड़ी, एक तरफ अपकमिंग स्टार है, एक तरफ ऑलरेडी स्टार है. दोनों के बीच की लड़ाई और दो टीम इस वक्त मैच खेलने जा रही है. मैं कहता हूं ना कि मिठाई में हो शक्कर, दो टीमों में है टक्कर. एक तरफ ओमकार गुले है तो एक तरफ ओमकार देसाई है. आइए चलते हैं मैच. ताई पैकर्स जो कि टीम है पालघर की और जे.आर. थॉमस ये टीम है दहीसर की. टॉस के लिए चलते हैं. वीरेन भाई, तुम्हारे हाथ से बेहतर है, टॉस करिए ना कीजिए. बोलेगा कौन? यस, ओमकार गुले कहेंगे. जे.आर. स्पोर्ट्स थॉमस दहीसर. और टॉस हुआ है और टॉस जीता है. और टॉस अक्सर अब तक का देखा जाए तो जब भी हुआ मैच तो ओमकार देसाई ने जीता है. ओमकार, क्या निर्णय रहेगा आपका इस मैच के लिए? फील्डिंग करेंगे. फील्डिंग, क्योंकि टीम सामने इसके पहले जो डिफेंडिंग आपने किया 80 रन पूरे किए गए और सामने नई टीम है, उनके बारे में क्या कहेंगे आप? सभी टीम अच्छे है. 3 लाख का टूर्नामेंट है, सब प्रोफेशनल है, तो सभी टीम अच्छा ही रहेगा. 100%. आप भी तो अच्छे, बहुत बढ़िया. हाल ही में इनका बर्थडे सेलिब्रेशन हुआ. हैप्पी बर्थडे टू यू. आइए, इस वक्त ओमकार जो कि वन ऑफ द बेस्ट प्लेयर, हैरिस गाइड शील्ड जो कि बहुत ही शानदार लेते बॉल क्रिकेटर है, विद्या मंदिर स्कूल के लिए बहुत बढ़िया खेल चुके हैं. अब आने वाले मुंबई के लिए भी खेलने वाले खिलाड़ी है. कैसा लग रहा है टेनिस बॉल खेलकर? अच्छा लग रहा है. पहली बार बोरली परिसर में हमारे उपनगर में ओरम नाइट टूर्नामेंट का आयोजन किया. अक्सर डे की आदत है, नाइट में कैसा लग रहा है? अच्छा ऑर्गेनाइज किया है, देख के मैं बहुत खुश हो गया हूँ. मजा आ रहा है खेलने के लिए. मजा आ रहा है ना? आपकी बैटिंग और बॉलिंग देखने और भी मजा आएगा. बहुत बहुत धन्यवाद. वीरेन भाई, कैसा लग रहा है यहाँ पर आने के बाद? जो इतना अच्छा शामियाना मैच चल रहा है, ऐसा लग रहा है कि आईपीएल के मैच यहीं पे चल रहे हैं. मैं तो जा रहा था कोई सगाई में, वहाँ अच्छा हुआ मुझे शिवा भाई मिल गए. मैं बोला इधर कोई मैच बहुत अच्छा हो रहा है. मैं 1 घंटे से मैच देखने के लिए आया हूँ. ऐसा है, मैच देखने का बेहतरीन मजा है. और जो अभी प्लेयर ने 50 रन बनाए, अफजल खान ने, अशरफ खान ने, उनकी 6 तो बाकायदा एकदम देखने लायक है. बहुत लंबे लंबे शॉट मारते. 60 मीटर टेनिस में 6 मारना ये तो बहुत बड़ी बात है. और बहुत क्राउड अच्छा सा 3,500-4 हज़ार पब्लिक देख रही है और बहुत मज़ा आ रहा है. थैंक्स टू अजिंक्य सानप जी और शिवा भाई को मुझे ये देखने का मौका मिला. और हम भी चाहेंगे कि आपके साथ हम जुड़ेंगे.
ये साल और अगले साल जिस साल आप बोलोगे तभी हम जुड़ जाएंगे। थैंक यू। क्या बात है, बहुत बहुत धन्यवाद। आज सभी को ईद की बहुत बहुत शुभकामनाएं। चलते हैं मैदान की ओर जहां पर मैच ऑन है। शिवाना, बहुत बहुत धन्यवाद। शिवाना तो कहते हमारे साथ में यहाँ पर जुड़े रहेंगे, जिनके हाथ से हम ट्रॉफी ऑफर देंगे। चलते हैं सीधे ग्राउंड में और हमारे सीधे कमेंट्री बॉक्स में, जहां पर प्रसाद आडवणे जी और राजेश कुले जो कि आंखों देखा हाल बताएंगे। धन्यवाद, थँक्यू धनंजय कुलकर्णी पिंट्या. आणि धावांचं लक्ष आपण पाहिलं तर 103 धावा झालेल्या आहेत. 104 धावांचं लक्ष. एक मिनिट, आपल्यामध्ये या ठिकाणी या बोरिवली परिसरामधील ओल्ड एमएचबीचा बोरिवली बॉईजचा होतकरू खेळाडू ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळला, खूप नाव कमवलं, असा आपला रोफ खान स्टेजच्या वरती है। रोफ भाई, सबसे पहले आपको इस्तकबाल और आपको ईद की बहुत बहुत शुभकामनाएं। और आप यहाँ पर मौजूद है, एक तरफ विवेक शिर्के और आशुष चौबे, इनको भी बहुत बहुत धन्यवाद। हमारे सारे दोस्त यहाँ पर मौजूद है। तो चलते हैं मैदान की ओर सीधे राजेश कुले के पास। धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. 104 धावांचं गौरव लक्ष आहे, बरोबर गौरव? 104 धावा करायच्या आहेत. गेल्या वर्षी निश्चितपणे आपण ओमीची बॅटिंग पाहिली होती. कंधारी किंग्स फायनल, शिफा स्ट्रायकर्स विरुद्ध कंधारी किंग्स. काय बॅटिंग केली होती आणि काय बॅटिंग मध्ये चेस केले होते. अक्षरशः प्रेक्षक धावत जाऊन आणि वेगवेगळी बक्षिस या ठिकाणी रोख रक्कम देण्यात आले होते. आमचे चारकोपचे देखील पाहिले तर जुनोचे या ठिकाणी आमचे प्रशांत चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. सीईओ ज्या प्रकारे प्रोप्रायटर आणि प्रमुख आहेत ते म्हणजे संजू पांडे. देवीपाड्यामधून देखील प्रेक्षक आलेले आहेत. साळवी यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि धावांचं लक्ष 104. सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग जोडी, मोठं आव्हान पूर्ण करायचं आणि ती सुरुवात देखील तशीच करावी लागेल. ती म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतो आहोत संघ जो रियाज बोरिवली बॉईज या संघासाठी. कारण ज्या प्रकारची सुरुवात केल्यानंतर 61 धावा 19 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण 72 पाहिल्या होत्या. गेल्या वर्षी आफताबच्या 65 आपण थॉमसच्या पाहिल्यात, 61 एनडीच्या आहेत. त्यानंतर 51 पहिल्या पर्वातील आपण निश्चितपणे पाहिल्या होत्या, त्या म्हणजेच सुमित ढेकळेच्या. आणि कालपासून 2 दिवसात जर आपण पाहिलं तर काल पहिल्या मॅचमध्ये सुनीता स्मृती संघासाठी प्रथमेश चव्हाण त्यांनी 42 धावा केल्या. काल ल्युसी 11 दारवली मड या परिसरातील दिनेश तरेने 44 धावा केल्यात. आणि आज 61 धावा आपण एनडीच्या पाहिल्या. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आशिष कनोजिया. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक. डावखुरा बॅटर स्ट्राईकला मुझमिल खान. नॉन स्ट्राईकला बॅटर आहेत मॅकमिलन गोविंद. पहिलाच बॉल रिव्हर्स, जागा शोधून काढली आहे, गॅप शोधलाय आणि व्यवस्थित मॅप तयार केलाय चौकाराचा. 4 धावा, कणकणी चौकार. रिस्क लेंगे तो रिवार्ड भी आपको मिलेगा। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, इस बार बल्लेबाज तो अच्छी तरह से नहीं खेल पाए। गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ जा रही है, पीछा कर रहे, नहीं रुकने वाली है। बैक टू बैक दूसरा चौका। बनवली होती 92 धावा, जवळपास 81 चेस करत होते. आता देखील 104 जर तुम्हाला चेस करायचे असतील तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये किमान 40 ते 45. सुरुवात तर छान होते. 2 पहिल्या चेंडूवर आपण सलग चौकार, एक निश्चितपणे जो बनवला होता रिव्हर्स, त्यानंतर एक मिस टाइम स्ट्रोक होता तो मागे गेला 4 धावांसाठी. 2 चेंडू 8 फूटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, वाईड अवांतर धाव. जास्त बाहेर फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळू शकतो. ज्या प्रकारे बॉल या ठिकाणी डिलिव्हर केल्यानंतर जास्त बाहेर डायव्हर्ट झालेला बघा ऍक्शन रिप्ले, आणि खूप बाहेर रिव्हर्स साठी तयार होते. पंचांचा इशारा वाईड. पहिल्या 2 बॉलवर आपण पाहिले 2 चौकारानंतर वाईड. धावसंख्या 9 फूटचा बॉल. आता मात्र हा देखील बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वाईड. धावसंख्या 2 चेंडू 10 धावा. पॉवर प्ले प्रोडक्टिव्ह करावा लागेल मुझम्मिल आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर बॅटर मॅकमिलन गोविंदला. दोघेही आक्रमक आहेत. मला आठवतंय प्रशांत सर प्रहार चषकामध्ये जी बॅटिंग केली होती मॅकमिलन गोविंदने अप्रतिम होती.
84 धावा चेस करताना बॅटिंगला उभा राहिला आणि 39 धावांची तुफानी खेळी. मॅकमिलन एक गाव एक संघ आपण पाहिला, निश्चितपणे ग्रामीणचा उत्तरमध्ये ज्या प्रकारचा संघ आहे त्यांचा आणि तो खेळतो त्या संघातून. आणि यावर्षी त्याला संधी मिळाली, ज्या प्रकारे ISPL मध्ये देखील आपण त्याला ऍक्शन मध्ये पाहिलं. और ISPL में हम जब खेलते हैं तो बहुत बड़ा मंच है, तो उस अनुभव का फायदा होना चाहिए इस मुकाबले में. बहुत बड़ा टोटल है. मुजम्मिल लेफ्ट हैंडर बल्लेबाज, गेंदबाजी कर रहे गेंदबाज आशीष कनौजिया ऑन साइड पर खेल दिया, दायरे के अंदर खिलाड़ी, स्क्वायर लेग बॉल लेने की तरफ, गेंद बहुत तेजी के साथ जाएगी. 1 2 3 4 1 2 का 4, 4 रन. कि नो बॉल का इशारा हुआ है. इस मुकाबले में कहानी इंटरेस्टिंग, टोटल बड़ा है, बैटर बड़ा और स्टार्ट मुजम्मिल का बेहतरीन बल्लेबाजी के 3 चौके जड़ चुके हैं, इरादे स्पष्ट हैं. नक्कीच 2 चौकार, त्यानंतर 2 वाईड, 8 आणि 2 10, त्यानंतर चौकार नो आलेला आहे, 5 10 आणि 5 15 धावा. आणि आता फ्रीडचा बॉल, 2च बॉल झाले, 2 बॉलवर 15 धावा आलेल्या आहेत. निर्णायक ठरणार का हे पॉवर प्लेचं ओव्हर? आशिष कनोजेला पहिल्या पॉवर प्ले मध्ये घेऊन आलेत आणि मॅच बनवत आहेत मुजम्मिल. निश्चितपणे रियाज बोरोली बॉईज संघाला 104 धावांचा मोठा डोंगर या ठिकाणी पार करायचा आहे. कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो हारा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. लड़ने का वो जज्बा दिखाना होगा. और अच्छी शुरुआत यहाँ पर, केवल 2 बॉल हो चुके हैं, रन संख्या 15 रन. अगली गेंद फ्रीड की गेंद, राउंड द विकेट, मुजम्मिल के लिए अगली गेंद और आउट ऑफ द पार्क. गोइंग षटकार, 7 धावा. सोचने से कहां मिलते हैं तमन्ना के शहर, मंजिल को पाने के लिए चलना भी पड़ता है. मुजम्मिल 3 चौके 1 छक्का और मुजम्मिल का इरादा है पक्का. गेंदबाज हक्का बक्का, क्या गजब की बल्लेबाजी अभी तक की है. टारगेट किया गेंदबाज को. इस बार कनौजिया साहब जो है ना बहुत महंगे साबित हुए हैं. 3 चेंडू 21 धावा झालेले आहेत. मुजम्मिल आपण पाहतोय सबके जीत रहे दिल, बहुत ही कमाल की बल्लेबाजी. या 3 बॉल्स मध्ये जर प्रशांत सर अजून धावा आल्या तर निश्चितपणे पहिलं षटक हे जर 30-35 झालं तर निश्चितपणे सामन्याचं गणित बदलू शकतं. आणि म्हटलं होतं की जेव्हा 104 तुम्हाला करायचे तर पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये तुम्हाला प्रोडक्टिव्ह बॅटिंग करावी लागेल आणि ती जर 40-45 चा स्टार्ट मिळाला, कारण 21 ऑलरेडी झाले 3 बॉल्स मध्ये आणि 3 बॉल्स मध्ये 10-15 तरी आले 12, तरी सुद्धा ही धावसंख्या आपल्याला बऱ्यापैकी 30-32 पाहायला मिळू शकते. आणि जर 48-50 चा स्टार्ट मिळाला तर निश्चित मॅच इज ऑन. काही घडू शकतं या राजेंद्र सनम मेमोरियल ट्रॉफी मध्ये. काल आपण पाहिलं, आज 90 चेस होताना पाहिलंय. 104 चेस होणार का? गेल्या वर्षी फाइनल मध्ये 8 ओव्हरच्या 112 चेस झालेत. जी हाँ, इस वक्त सोच बहुत अच्छी है. बल्लेबाज मुजम्मिल ने पहले स्क्वायर ऑफ द विकेट खेला, अब जाकर सीधे बल्ले से खेल रहे, वी में बल्लेबाजी कर रहे हैं. काबिलियत है मुजम्मिल इस वक्त स्ट्राइकर एंड पर. स्कोर 21. रिवर्स स्वीप, मुजम्मिल आपके पास है स्किल, आपने जीता है दिल, आप है कातिल, आपका बनेगा रील. 4 रन. कोई तो बताए इसका हल हो मेरे भाई. मुजम्मिल कमाल कर रहे हैं, धमाल कर रहे हैं. कडक बेधडक बल्लेबाजी. धाव संख्या 25, 4 चेंडू. पहिल्या पॉवर प्लेचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज राउंड द विकेट, पुढचा बॉल हा देखील रिव्हर्स. व्हॉट अ शॉट, अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. अजून एक चौकार. करने के लिए चाहिए नौका, नदी को पार करने के लिए चाहिए नौका और अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका. मुजम्मिल बीच मैदान पर जान डाल रहे हैं. क्या जवाब दिया है. अब देखिए अशरफ खान के लिए पैन आ रहे थे, अब मुजम्मिल की बारी है. इनके पास भी स्किल है, ये काबिल है, ये मुजम्मिल है. 1 2 3 4 5 6 बढ़ रहे दर्शक, बढ़ रहे दर्शक. मुजम्मिल ने मेला लूटा. बढ़ रहे दर्शक काफी. और निश्चित तौर पर यहाँ पर भी
इस मैच का रोमांच दिलचस्प बढ़ रहा है। बहुत ही बढ़िया रोमांच ये मुकाबला। 5 बॉल 29, अभी भी एक बॉल शेष है जिस गेंद को विशेष बनाना होगा। मुजम्मिल बिल्कुल डॉमिनेट करते हुए पूर्णतः वर्चस्व गाजवताना गोलंदाजावर दडपण आणताना अप्रतिम बॅटिंग कोणी भेटून येतोय, कोणी शेक हँड करतोय, कोणी सेल्फी काढतोय। प्रत्येक बाजूने नवीन नवीन युवा खेळाडू येत आहेत, वेगवेगळे नवीन स्टार त्यांना पाहायला मिळत आहेत। काल 2 अपसेट पण पाहिले होते आपण, आज देखील एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो। रियाज बोरिवली बॉयज विरुद्ध शिफा स्ट्रायकर। 104 धावांचा डोंगर पार करायचा होता। 434 केले होते ऑस्ट्रेलियाने, दक्षिण आफ्रिकेने केले 438, 104 झालेत। होणार का? गोलंदाज तयार, राऊंड द विकेट, पुढचा बॉल आणि हा देखील घुटना टेक सिक्सर देख, 6 धावा 35। कोणाला वाटलं होतं अशी स्टार्ट होईल? पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या 35, आता 65 नाही 69 करायचे आहेत। 30 बॉल बाकी। क्या बात है। बाहेर या, मला माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं प्रेमही आम्हाला माहिती आहे। चला चला प्लीज, मॅच सुरू ठेवा, अत्यंत महत्वाचा सामना आहे, वेळ देखील महत्वाचा आहे। चला प्रेक्षकांना विनंती आहे, सर्व धावत जाणार आहेत। प्रेक्षकांना विनंती आहे, चला मैदानाच्या बाहेर या, सेल्फी झालेला आहे। चला मॅनेजमेंट कमिटी या इकडे, काही ठिकाणी उभे राहा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे बघा, प्रत्येक ठिकाणी उभे राहा। 35 झालेले आहेत पहिल्या पॉवर प्ले मध्ये। 10, 15, 20 जणांकडे पॉवर प्ले का आपण जर सेल्फी काढायला लागला तर किती वेळ होणार? प्रत्येक जण येत आहेत, लहान मुलगा पण आलाय बघा। सर्व मॅनेजमेंटला विनंती राहील, चला आपण विनंती करूया सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना थोडं बाहेर या मित्रांनो। नक्कीच हे तुमचं प्रेम आहे, हे प्रेम आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या। सुरुवात झालेली आहे मुजम्मलची बॅटिंग, 35 धावा झालेल्या आहेत, अजून 69 करायचे आहेत आणि 69 करायचे आहेत 30 बॉल्स मध्ये। राजू सुरुवात बघा काय झाले मैदानावरती, धमाकेदार बॅटिंग केले या ओव्हर मध्ये। धडाकेबाज बॅटिंग करत असताना मुजम्मिलला आपण पाहिलं, दुसऱ्या बाजूला मॅकमिलन शांत आहे आणि ही फटकेबाजी बघा, काय बॅटिंग केले। आज तो मारत नव्हता, तो हाणत होता। गोलंदाजी सुसाट आणि मुजम्मलची बॅटिंग जी आहे ना, अगदी भुंगाट बॅटिंग केले आणि पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये त्यानं 35 धावा ठोकल्यात। सुरुवात जबरदस्त झाले, अप्रतिम स्टार्ट झालेला आहे। मला सुप्रीम चषकाची आठवण होते, उस्मान बॅटिंग करत होते, सर्वच जण आतमध्ये गेले, थांबवावं लागलं अक्षरशः व्हॉलेंटियर्सना। त्यानंतर मॅच सुरू झाली। या ठिकाणी देखील तेच होतंय, गेल्या वर्षीचा सेमीफायनल फायनल आठवा, अजिंक्य सानप जी या ठिकाणी आहेत। लास्ट इयरची सेमीफायनल फायनल आपण पाहिली असाल, या वर्षी ते सुरुवात आहे। उद्या अजूनही 2 सेमीफायनल, एक प्रेक्षणीय सामना, बेस्ट ऑफ कांदिवली, बेस्ट ऑफ बोरिवली। कुठेतरी सुरुवात आपण पाहतो। यानंतर ताई पॅकर्स विरुद्ध आपण पाहणार आहोत जे.आर. थॉमस। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 35, दुसरं पॉवर प्लेचं षटक, 3 खेळाडू बाहेर असणार आहेत। गोलंदाज तयार होतोय फकीरा, ज्याच्यावर निश्चितपणे आशा आहेत, आशा उम्मीद लेकर फकीरा चलेंगे, लेकिन बल्लेबाज उतने ही सक्षम, इनके पास भी क्षमता है। मैकमिलन गोविंद, मैन फ्रॉम उत्तन। नितीन जंगम यांच्याकडून मुजम्मिलने जर हा सामना जिंकून दिला तर 5000 रुपयाचं पारितोषिक नितीन जंगम यांच्याकडून मुजम्मिलसाठी। पहिलाच बॉल अलंग विथ कार्पेट खेळलेला फटका, स्ट्राइक मॅक्झिमम देतात मुजम्मिलला, एक चांगली गोष्ट आहे। बघूया फकीराच्या उर्वरित 5 बॉल मध्ये, याच पॉवर प्लेच्या 5 बॉलवर या सामन्याचं गणित समीकरण काय बदलणार हे सर आपल्याला पाहायला मिळेल। जी हा राजू, मी प्रेक्षकांना विनंती करेन, मला माहिती आहे की खेळाडूंचं प्रेम तुमचं प्रचंड आहे, पण इतका चांगला सामना सुरू आहे त्यामुळे मोमेंटम देखील महत्वाचा आहे। त्यामुळे प्रेक्षकांनी आतमध्ये येऊ नका आणि वेळ देखील तितकीच महत्वाची आहे। उद्या परत तुम्हाला इथे यायचं आहे फायनल बघायला, त्यामुळे प्रेक्षकांनी आतमध्ये येऊ नये ही विनंती आहे, नम्र विनंती आहे। फिलहाल मैच की तरफ रुख करते, बहुत महत्वपूर्ण मुकाबला राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026। इस मुकाबले की बात करते, बहुत बड़ा मुकाबला। फकीरा गेंदबाजी करे, स्ट्राइकर पर बल्लेबाज मुजम्मिल ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क तो नहीं है, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। और राजू इस मुकाबले में विकेट चाहिए, विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका मिलेगा, क्योंकि इस वक्त बल्लेबाज मुजम्मिल का इंजन गर्म है, गाड़ी 5वें घेर पर है। नक्कीच मुजम्मिल, महेश भाई आणि त्यांची फॅमिली यांचं या ठिकाणी आम्ही आगमन झालेलं स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने। गोलंदाजीसाठी सज्ज होते फकीरा, पुढचा बॉल आता मात्र खाली राहतोय, पंचांचा इशारा वाइड, कहानी में ट्विस्ट। याच ओव्हरला टार्गेट करावं लागेल मुजम्मिल को, क्योंकि इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन आएंगे और 15-20 रन तो ये मैच बन सकता है।
मैच इज ऑन। 104 रन बनाने हैं। लास्ट ईयर फाइनल में किसी को नहीं लगा था कि 110 112 बनेंगे, लेकिन बने थे। कंधारी किंग्स ने बनाए थे और ओमी ने वो बॅटिंग की थी। बघूया मुझम्मिल या ठिकाणी नितीन जंगम यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय जरी सामना जिंकून दिला, मॅच जिंकून दिली तर। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुटचा चेंडू फकीरा आता मात्र या चेंडूला पाठवतोय आणि सुपर हिट चेंडू सीमा पार। हो या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे थोडं मागे व्हा, प्रेक्षकांना विनंती आहे मागे व्हा, बाउंड्रीच्या जवळ टेकून उभे राहू नका। समोर लॉंग ऑफ लॉंग ऑनला बघा काही प्रेक्षक आहेत हेल्मेट घेऊन, थोडं मागे व्हा, आतमध्ये येऊ नका। आणि या ठिकाणी रिव्ह्यू पंचानी या ठिकाणी आणि हा षटकार यस डायरेक्ट वरती लागलेला होता। पंचाने चांगला डिसिजन या ठिकाणी देण्यात आलेला आहे, डायरेक्ट षटकार दिलेला आहे। काय झालंय धर्मेश रितेश भाई या ठिकाणी, हा धर्मेश भाई यस यस एकसारखं आतमध्ये येऊ नका तुम्ही, तुमचं प्रेम आहे निश्चितपणे। बघा ऍक्शन रिप्ले, ऑरेंज टी शर्ट तुम्हाला विनंती आहे आयोजकांकडून आपण एकसारखं येऊ नका, तुमचं प्रेम आहे निश्चितपणे। आणि मॅच सर बघा ज्या प्रकारे षटकाराची अपेक्षा करत होतो, फकीराच्या देखील गोलंदाजीवर मुझम्मिल काउंटर अटैक पर। जी हाँ, बहुत ही शानदार बल्लेबाजी मुजम्मिल द्वारा। फकीरा के ऊपर हमला किया गया। इस ओवर की अगली गेंद रुक गए हैं इस वक्त खिलाड़ी, हमारी सांसें भी गले में अटकी हुई हैं। मंजिल क्या, रास्ता क्या, अगर हौसला है तो फासला क्या। रितेश भाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। महेश भाई आणि त्यांची फॅमिली हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप सुंदर पद्धतीने या मॅच आपण ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आपण पाहत आहोत, वर्क होत आहे आणि ज्या प्रकारचं सर्व प्रेक्षक वर्ग अतिशय आनंदाने उत्साहाने, तुफान गर्दी। फकीरा तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि मुझम्मिल आता म्हणतोय क्या बात है राजू, क्या बात है, क्या बात है। दोस्तों फाइनल नहीं है, आज फाइनल नहीं है, ये फाइनल का ट्रेलर बीच मैदान पर चल रहा है। दो शेरदिल खिलाड़ी बीच मैदान पर है और क्या बैटल है, डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। पुढचा बॉल रिवर्स कडक पॉवरफुल चाबुक 4 धावा, व्हाट अ शॉट, स्टाइलिश। चल रहे मुजम्मिल, कमाल के बल्लेबाजी, रिवर्स में खेला गया। 2 बार फकीरा रुक गए थे, लेकिन ये कहां रुकने वाले हैं, ये रुकता नहीं, ये झुकता नहीं, मैदान के अंदर सीधा ठोकता है। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, अप्रतिम अप्रतिम, काय सुंदर बघा बैठक, रिव्हर्स बैठक, टिपिकल बॅटिंग पाहायला मिळते टेनिस क्रिकेट विश्वातील। मुझम्मिल सर्वांचं निश्चितपणे दिल जिततोय आणि ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। 5 रिवर्स स्वीप इन्होंने खेले, रचनात्मक बल्लेबाजी, कलात्मक बल्लेबाजी और फैंसी स्ट्रोक, और रिस्क ले रहे तो रिवार्ड भी मिल रहा है। मुजम्मिल स्वच्छ स्ट्राइकर इन पर, बहुत अच्छी गेंद, हल्का सा फील्ड विकेट कीपर और बॉलर द्वारा, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। बाल बच गए बल्लेबाज, क्या पिक्चर चल रहा है। शिपा स्ट्राइकर और बोरली के बीच आज के दिन का और एक बेहतरीन मुकाबला, शानदार खेल बीच मैदान पर, लाजवाब खेल है। प्रेक्षक मैदानावरती प्रचंड गर्दी करतायत, पण राजू हा फायनल नाहीये, फायनल नाही, आज सॅटर्डे आहे, उद्या या संपूर्ण स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे। पण या पिक्चर मध्ये या ठिकाणी दोन्ही बाजूने प्रेक्षकांना निश्चितच खेळाडूंनी कुठेही या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ जिंकला तर शिवा अण्णा यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे। नितीन जंगम यांच्याकडून मुझम्मिलसाठी 5,000, शिवा अण्णांकडून बॅटिंग करणारा संघ जिंकला तर 5,000। शेवटचा बॉल या षटकातील हेलिकॉप्टर, समोरच्या दिशेने मारलेला फटका, त्या ठिकाणी विश्वनाथ जाधव येतोय, 1 धाव आणि एका धावेने धाव संख्या आपण पाहतोय 2 ओव्हर नंतर धाव संख्या 49 49 48 48 56 धावांची गरज, 4 ओव्हर्स बाकी आहेत, मॅच अजून येऊ शकते। 9 षटकारांची मॅच, 24 मधले 9 षटकार आले तो मैच इज ऑन। 24 चेंडू 56 धावांची गरज। राजू ये दर्शक देखिए, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने, टेनिस क्रिकेट.in पर, और आपने 9 छक्कों की बात की, मैं समझता था 2 विकेट की कहानी, 2 विकेट भी बहुत इंपॉर्टेंट है, तब जाकर कहानी इंटरेस्टिंग बनेगी। अभी आपके पास गेंदों की बात, 24 गेंदों का खिलाना बाकी है, 48 ऑन द स्कोर। मैच ज्यादा देर रुकना नहीं चाहिए, मैच कंटिन्यू करना है। 54 रनों की जरूरत है, 56 रनों की जरूरत है, 24 गेंदे और जीतने के लिए 56 रनों की जरूरत। ये देखिए दर्शक, खेल मैदान के अंदर हो रहा आकर्षक,
और जब जब ये बड़े स्ट्रोक आ रहे तब झूम उठ रहे सारे दर्शक। जबरदस्त टूर्नामेंट राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 सीजन 10 डे नाइट का टूर्नामेंट। राजू ये पिक्चर सुपर हिट हो रहा है, मजा आ रहा है दर्शकों को। 10वां साल बेमिसाल कमाल धमाल 10वं वर्ष कसं असणार गेल्या वर्षी म्हणाले होते अजिंक्य सानप आठवड्याभरापूर्वी त्याला कॉल केला तो म्हणाला दादा आल्यानंतर बघ तू काय होतंय पहिला दिवस दुसऱ्या दिवशी तर असं वाटतं की आजच फायनल आहे उद्या 2 सेमीफायनल त्यानंतर बेस्ट ऑफ कांदिवली विरुद्ध बेस्ट ऑफ बोरिवली त्यानंतर फायनल अप्रतिम तुफान गर्दी अक्षरशः बाहेरचे सर्व ऑटोवाले बोरिवलीवाले डायरेक्ट एमएचबी ला येत आहेत कोणी गोराईला जात नाहीत कोणी एक्सरला जात नाही सरळ थेट येत आहेत सर्व ऑटो करून शेअर करून ते म्हणजे एमएचबी ला। राजू सब कुछ अच्छा चल रहा है, मैं दर्शकों को दरख्वास्त करना चाहूंगा कितना भी अच्छा मैच हो आपको मैदान के अंदर नहीं जाना है। कमाल का मैच है, मुजम्मिल ने दिल जीत लिया, बहुत ही बढ़िया पारी वो अपनी टीम के लिए खेल रहे हैं। 24 गेंदों में 56 रनों की जरूरत है, क्या मुकाबला चल रहा है, कुछ भी समझ भी नहीं आ रहा है कौन जीतेगा। बोरवली रिवर्स स्वीप खेलना चाहते थे बल्लेबाज स्वीट हुए, व्हाइट बॉल का इशारा, तालियां बज रही है मैदान के चारों ओर से, व्हाइट बॉल का इशारा किया गया। 24 गेंदें और जीतने के लिए अभी भी 55 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस, संकट के समय में हर छोटी चीज काउंट होने वाली है राजू। और एक जो आने वाली हर गेंद जो है ना वो बिल्कुल सोने की कीमत होगी इस ओव्हर में। किस या ठिकाणी आपण पाहतोय मिस होतोय आणि मोठी विकेट वजीरा बॉईज या ठिकाणी गावातून देखील एक फोन आलेला आहे बॅटिंग करणारी टीम जिंकली तर 2001 रुपयाचा पारितोषिक हर्षदभाई यांच्याकडून नानूभाई यांच्याकडून। मात्र अतिशय अटीतडीचा सामना काय बॅटिंग केलंय सर्वांचं निश्चितपणे मन जिंकले खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। बॅटर आहे मुजम्मिल, जोरदार टाळ्यांचा गजर। तूफानी बल्लेबाजी मुजम्मिल ने की है और मुंबई के सारे हमारे दर्शक इनके लिए तालियां बजाते हुए। मुजम्मिल आपकी बल्लेबाजी है आकर्षक और आज झूम उठ रहे सारे दर्शक। मुजम्मिल के लिए जोरदार तालियां, तूफानी पारी 13 गेंदों का सामना किया, 43 रनों की पारी, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, सुपर बैटिंग, क्या बल्लेबाजी की है, सबका दिल जीत लिया। लेकिन दूसरी तरफ विकेट आ गया, विकेट आने से कहानी और इंटरेस्टिंग बनने वाली है, ये मैच जो है ना राजू और रोचक बनने वाला है और मजा आएगा दर्शकों के लिए, मजा आएगा क्योंकि इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक आते हैं। एक तरफा प्यार और एक तरफा मुकाबला देखने के लिए एक बार फिर किसी को मजा नहीं आता तो ये मैच पैसा वसूल है, ये मैच नाखून जमाने वाला है, ये हाई वोल्टेज ड्रामा बीच मैदान पर चल रहा है। नक्कीच अतिशय हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय किंग स्पोर्ट्स संघाचा सेक्टर क्रमांक 4 मधील करण चव्हाण आता आलेला आहे। पहिल्या मॅच मध्ये सपशेल अपयशी आहे, आता मात्र करण चव्हाणला संघासाठी उभा राहावं लागेल। रियाज बोरली बॉईज साठी हा जर बॅटर अजून 2 ओव्हर उभा राहिला पुन्हा एकदा मॅच इज ऑन, मॅकमिलन गोविंदला बोलावं लागेल। दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव, एनडी अशरफ, वसीम यांना देखील एकमेकांशी बोलावं लागेल। ज्या प्रकारचा सामना सुरू आहे शिफा स्ट्रायकर्स विरुद्ध आपण पाहतोय उपांत्यपूर्व फेरीचा सामना सेमी क्वार्टर फायनलचा। रियाज बोरली बॉईज स्ट्राईकला करण चव्हाण सज्ज होतोय, शॉट थर्ड मॅनला शॉट फाईनलला खेळाडू, पॉइंट मिड ऑफ द सर्कलमध्ये खेळाडू हवेमध्ये उंच मारलेला आहे। राज कोटणकर त्या ठिकाणी येतोय आणि सोपा झेल, करण चव्हाण अजून एकदा पुन्हा एकदा परततोय 0वर बाद होऊन, ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा होत्या कारण ज्याच्याकडे क्षमता होती, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे, मात्र या ठिकाणी नाणं खणखणीत वाजून नाही दाखवू शकले। विश्वनाथ जाधव सुप्रीमा चषकाचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, अनुभव आहे आणि विकेट 2 मिळवतोय बॅक टू बॅक, हॅट्रिकची संधी आहे, बघूया काय घडतंय। राजू गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, करण बैक टू द पेवेलियन और विश्वनाथ जाधव बीच मैदान पर बेहतरीन बल्लेबाजी भी करते हैं, उसके साथ गेंदबाजी। जब टीम चैंपियन बनी थी सुप्रीमो ट्रॉफी में उस वक्त 4 व्हीलर रेड कलर की गाड़ी मिली थी और मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिला था और सुप्रीमो ट्रॉफी का बिगुल बच गया है। 12वां संस्करण आने वाला है, मजा आएगा। मुंबई में 2 बड़े टूर्नामेंट, एक तरफ राजेंद्र सानप ट्रॉफी, उद्या दुपारी 2 वाजता पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार आहोत। ल्युसी 11 विरुद्ध सुनीता स्मृती आणि यातील विजेता विरुद्ध पुढील सामन्यातील विजेता यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनल बरोबर 3 वाजता सुरू होईल आणि सेमीफायनलला खेळणाऱ्या संघामध्ये 8 खेळाडू जे खेळणारे आता कंपल्सरी पाहिजेत याची नोंद घ्या। विश्वनाथचा पुढचा चेंडू, हॅट्रिकचा बॉल, हलक्या हाताने मारलेला फटका कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंटला
मोठी जबाबदारी मॅकमिलन गोविंदवर 9 षटकार खेचायचे आहेत. कॅल्क्युलेशन करावं लागेल. 50 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 50 अप. रियाद बोरेली बॉयज 50 धावा. मुजम्मिल का विकेट खोने के बाद क्या आप मोमेंटम अपने पास रखेंगे वो देखने वाली बात है. और विश्वनाथ यादव विंदर टीम के लिए खेल चुके हैं, अनुभव इनके पास बहुत ज्यादा. बल्लेबाज की बात करते तो स्ट्राइक करने पर बल्लेबाजी करने के लिए मैकमिलन ऑन पर खेलना चाहते थे, पीछे खिलाड़ी लपक लिया कैच. गणेश ने कैच लपका. बहुत महत्वपूर्ण विकेट है. बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए. मैकमिलन बहुत बड़ी सफलता, प्राइसलेस विकेट. गणेश जी सानप साहब मंच की तरफ बढ़ रहे हैं. क्या जबरदस्त आयोजन है. अजिंक्य सानप मंच के ऊपर हैं. गणेश सानप साहब आपका भी स्वागत है. बेहतरीन टूर्नामेंट, शानदार आयोजन. या ठिकाणी प्रफुल्लभाई, महेशभाई आणि रितेशभाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहतोय प्रफुल्लभाई, महेशभाई, रितेशभाई यांचं हार्दिक स्वागत. नुकतंच गणेशजी सानप यांना आपण पाहत आहोत. मॉन्टी शेलार त्या ठिकाणी आहेत. आणि आता अनिकेत शिंदे, मगाशी जर आपण पाहिलं ज्या प्रकारची बॅटिंग अनिकेतने केली होती, तोच अनिकेत शिंदे आता येतोय. संघाला निश्चितपणे गरज आहे. परेश आणि अनिकेत यांना आम्ही म्हटलं मगाशी सर, जेव्हा 24 चेंडूमध्ये तुम्हाला 56 करायचे आहेत आणि ज्या प्रकारचा सामना या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. 18 चेंडू हळूहळू मॅच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की निश्चित तुम्हाला 9 षटकार मारावे लागणार आहेत, तरच ही धावसंख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण त्या ठिकाणी एनडी अशरफ खान पहिली बॅटिंग करताना उभा राहिला, त्यांनी ती कॅरी ऑन केली. मुझम्मिल बाद झाल्यानंतर बॅक टू बॅक 2 महत्वाच्या विकेट गेलेल्या आहेत. विश्वनाथ की अगली गेंद, बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी विश्वनाथ द्वारा. मोमेंटम बल्लेबाजों की तरफ था. 3 विकेट आपने लिए. मैच में पलटवार. जली को आग कहते हैं, भुजी को राख कहते हैं. जिस बारूद से विश्वनाथ के लिए डायलॉग बिल्कुल परफेक्ट है. विश्वनाथ की गेंदबाजी बहुत ही शानदार रही है अभी तक. कमाल की गेंदबाजी. 3 विकेट प्राप्त किए हैं. दबाव बनाया बल्लेबाजों के ऊपर. गजब का प्रदर्शन इस मुकाबले में. ये फिल्मी डायलॉग है लेकिन ये फिल्मी नहीं है, ये असली है. बीच मैदान पर विश्वनाथ यादव गेंदबाजी कर रहे हैं. लो पुल टॉस गेंद, ब्रॉकहोल में गेंदबाजी स्क्वायर की तरफ गेंद को खेला गया. एक रन मुकम्मल, दूसरे के लिए पलट गया. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बल्लेबाज. फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. कहानी इंटरेस्टिंग. 18 गेंदों का खिलाना बाकी है और जीतने के लिए फिलहाल बहुत बड़ा टारगेट समीकरण आपके लिए हम बताएंगे. 51 रनों की जरूरत है. पिचर इस ओवर में मात्र 5 रन, लेकिन विकेट बहुत बड़ा फैक्टर. विश्वनाथ की बहुत ही शानदार गेंदबाजी इस ओवर में. 18 गेंदे 51 की जरूरत है. मॅच इंटरेस्टिंग है, मॅच रोचक है. नक्कीच. आणि अनुभव किती महत्वाचा आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्या प्रकारे गोलंदाजाला कर्णधाराने आणलं, विश्वनाथ जाधवला. वेगवेगळे गोलंदाज आहेत, फकीराला देखील आणू शकले असते. दुसऱ्या ओव्हरमध्ये फकीरावर जेवढं पाहिजे तेवढं जास्त आक्रमण नाही झालं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 35 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या पुढच्या ओव्हरमध्ये 12 धावा आपण पाहिल्या, ज्यामध्ये 2 षटकार आले होते. मुझम्मिल बाद झाल्यानंतर निश्चितपणे आपण पाहिले 2 ते 3 बॅटर, मॅकमिलन गोविंद असेल, करण परतला. मोठी जबाबदारी आता अनिकेत आणि परेशवर राहील. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा फकीर यायला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. 18 चेंडू आणि धावांची गरज आता इक्वेशन 51. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू आता तो म्हणजेच लॉंग ऑनला स्वतः त्या ठिकाणी डीप वरून येतोय. फील्ड करतोय आशिष कनोजिया. 1 धाव. 17 चेंडू. धावांची गरज आहे 50. परफेक्ट 50 करायचे आहेत आणि 50 करायचे असतील तर निश्चितपणे ते 8 षटकार. दोन्ही बॅटरला कॅल्क्युलेशन करावं लागेल. कोणता गोलंदाज आक्रमण करावं लागेल. अनुभवी अनिकेत शिंदे देखील आहे. या मैदानावर जास्त खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला ब्रावो परेश याने देखील या मैदानावर वेगवेगळे रेकॉर्ड तयार केलेले आहेत. आत्ता मात्र लोकल बॉय याच MHB कॉलनीचा आपण परेश ब्रावो याला ऍक्शन मध्ये पाहतोय. गोलंदाजी करणारी फकीरा. शकाते फुटचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र फुल ऑन लेन. शरीरापासून दूर खेळतोय. सरळ जातोय चेंडू वसीम कन्नडकडे. चेंडू डॉट. 16 चेंडू 50 धावांची करता. ऍक्शन रिप्ले बघा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेन बॉल ऑफ स्टंप पकडून थोडा वाईड यॉर्कर जागेवरून खेळायला गेले. शरीरापासून दूर खेळले आणि निश्चितपणे चेंडू डॉट निर्धाव. 16 चेंडू धावांची गरज आहे 50. 8 षटकार. इम्पॉर्टंट मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. फकीर चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल फिरवलेला बॉल होता. कव्हरला खेळाडू येतोय. दॅट शुड बी टेकन. अनदर विकेट डाऊन. डीजे
ते रियाज बोरली बॉईज. रियाज आता बॅटिंग साठी येतोय. परेश परततोय. या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत, ज्यांचं योगदान या ठिकाणी अविराई डेव्हलपर विकासक म्हणून आदरणीय सन्मान्य वीरेन शाह साहेबांचा सत्कार आणि सन्मान व्यासपीठावर आपण करत आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांचं फार मोठे योगदान शिवानंद शेट्टी साहेब. यावर्षी डे नाईट स्वरूपात स्पर्धा होणार होती आणि नेहमीच असं व्यक्तिमत्व आहे. आपला विश्वास सामाजिक संस्थेसाठी देखील जर आपण पाहिलं तर जसं मगाशी धनंजय कुलकर्णी सरांनी उल्लेख केला, काल हरीश पंड्या सरांनी उल्लेख केला की शिवानंद शेट्टी साहेब कधीही आपण त्यांना कॉल करा, रात्री अपरात्री निश्चितपणे प्रत्येक आपल्या हक्कासाठी धावून आणि त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय वीरेन शाह साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. अजिंक्य साहेब यांच्या शुभ हस्ते. आता मात्र या ठिकाणी निश्चितपणे रुबी कट होती, मोठा फटका लागत नाही आणि हळूहळू फकीरा मॅच मध्ये कमबॅक करतोय शिफा स्ट्रायकर साठी. मॅच इज ऑन आहे. मात्र या ठिकाणी षटकार आले तरच मॅच क्लोज होऊ शकते आणि त्यासाठी आक्रमक बॅटिंग करावी लागेल. बॉल बॅटवर घ्यावे लागणार आहेत, बॉल बाहेर फेकावे लागणार आहेत. षटकारांची गरज आहे. क्लीन बोल्ड, चारों खाने चित. ये गेंद है प्योर गोल्ड और गेंदबाज ने बल्लेबाज को किया बोल्ड. सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता. क्रिकेट का खेल बदला. विश्वनाथ जाधव ने पलटवार किया, उसके बाद में मोमेंटम दोबारा देखिए अब फील्डिंग करने वाले टीम की तरफ है. इससे पहले जब मुजम्मिल बल्लेबाजी कर रहे थे तब सब कुछ बल्लेबाजों के पक्ष में था. कहानी बदली है. नक्कीच मुजम्मिल बॅटिंग करताना निश्चितपणे थोडंसं बॅकफुटला ठेवलं होतं. प्रत्येक बॉल टाकताना त्या आक्रमण होतं, ज्या प्रकारचे गॅप शोधत होता, इम्प्रोव्हायझेशन करत होता, वेल एक्झिक्युशन करत होता. मात्र जसा मुजम्मिल परतला, विश्वनाथ जाधवने पूर्ण या सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. 5 धावांचं षटक टाकलं आणि त्यानंतर मॅचचं गणित बदलून टाकलं. तोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विश्वनाथ पुन्हा एकदा एक ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फकीरा एक जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करताना आपल्या संघासाठी. नवीन बॅटर आलेला आहे सोनू. सोनूवर जबाबदारी आहे. अनिकेत याला देखील आक्रमण करावं लागेल आहे. सोनूवर भरोसा ठेवावा लागणार आहे. सोनूला आक्रमण करावं लागणार आहे, कारण धावांचं लक्ष आहे. साधं नाही आहे. 80 नाही, 85 नाही, 90 नाही, 95 नाही, 104 धावा करायच्या आहेत. सोपं नाही आहे टार्गेट. आणि या ठिकाणी आक्रमण एकच आहे, षटकार आणि चौकार. बघूया काय घडते. फकीरा पुढचा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेन बॉल होता. चेंडूला समोर खेळून काढलेला आहे सोनूने. फक्त 1 धाव आलेले या बॉलवर. षटक क्रमांक समाप्त होत आहे. 5व निर्णायक मला वाटतं 4थं षटक संपतंय फकीराचं. 2 धावा दिल्यात शेवटच्या 12 बॉलमध्ये. फक्त 7 धावा आणि 3 विकेट्स गेलेले आहेत. धन्यवाद सुनील पुजारीजी, शेखर अहिरे साहेब. या ठिकाणी आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यानंतर देखील पुढील सामना JR थॉमस टाई पॅकर्स. चला फास्ट अप स्पीडअप करायचं आहे. सोनू स्ट्राईकला. 12 चेंडू, धावांची गरज. इक्वेशन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2च धावा आल्यात आणि आता 49 धावांची गरज. बघा सर, मॅच कुठे होती. काल पण आपण पाहिलं फरदीन काझीने 6 बॉलला 6 चौकार घेतले, 24 धावा आल्या होत्या. असं वाटलं तर समीकरण बनेल, 24 बॉलमध्ये 35-30 होणार, मात्र होऊ शकले नाही. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक खेळाडू त्या ठिकाणी येतोय. टॉप एज गणेश जाधव. अनदर विकेट डाऊन, गॉन. ही विकेट या ठिकाणी आपण मगाशी पाहिलं तर ज्यावेळेस अँडी एस्टर बॅटिंग करत असताना स्वतः उभा राहिला आणि त्यानंतर आजूबाजूला बॅटिंग होत होती, मात्र त्याने 61 केले. एका बाजूने किल्ला लढवत राहिले. मुझम्मिल बाद झाल्यानंतर कोणी बॅटर उभा राहिला नाही आणि तीच मोठी डोकेदुखी ठरली. कारण षटकार आले असते. 12 बॉल्समध्ये एकही षटकार आला नाही. 7 धावा आल्यात, कारण विश्वनाथ जाधवच्या पहिल्या ओव्हरमध्ये 5, आता फकीराच्या सेकंड स्पेलमध्ये 2, ज्यामध्ये 3 विकेट आणि आता 4थी विकेट. नवीन बॅटर आलेले आहेत. प्रकाश सिंग राईट हँड बॅटर. 11 चेंडू, धावांची गरज आहे. 49. अनिल गाडी नर यांच्या देखील धन्यवाद. ज्या प्रकारची मैदान व्यवस्था यांनी सांभाळलेली आहे. आत्ताच नाही, काल नाही, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासून ते आत्तापर्यंत आणि यानंतर देखील मॅच संपल्यानंतर जी व्यवस्था पाहतात अनिल गाडी प्रशिक्षक देखील आहेत. आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने काऊ कॉर्नरला मारलेला फटका. कोणती संधी नाही, चेंडू सीमा बाहेर चौकार. असे तरी चौकार येणं गरजेचे होते. ज्या 12 बॉल्समध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे फटके आले नाही आणि 45 धावांची गरज. 10 चेंडू.
अभी भी मुकाबला रन, लेकिन इस मुकाबले में जान डाली वो खिलाड़ी है विश्वनाथ जाधव। बहुत ही शानदार प्रदर्शन इनका रहा। और पिछले 2 ओवर की बात करें तो 12 गेंदों में मात्र 7 रन और 3 विकेट, वहां से कहानी बदली है। वो टर्निंग पॉइंट होगा इस मुकाबले का। अब जाकर आपके पास 10 गेंदे हैं विश्वनाथ जाधव। 9 गेंदों का खेलना बाकी है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, स्ट्राइक कवर की तरफ गेंद को खेला गया। मुजम्मिल जब राजू बल्लेबाजी कर रहे थे ना, तब पूरी तरह से मोमेंटम बल्लेबाजों के पास था, लेकिन 2 ओवर जिसमें बहुत बढ़िया गेंदबाजी रही, सदी भी गेंदबाजी, आपने डॉट बॉल डाले, आपने विकेट लिए और दबाव जो है ना पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर बढ़ाया। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन गेंदबाजों का रहा है। विश्वनाथ यादव अपने बोरिंग माप पर तैयार, लेग स्टंप के बाहर। देखिए इस मुकाबले में सब कुछ चलेगा। आपकी तालियां बज रही, कोई परेशानी नहीं है। आपके शिट्टियां बज रही है, कोई परेशानी नहीं है। आपके लिए गाना बज रहा है, कोई परेशानी नहीं है। लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। वो बजेगा तो बैंड बाजा भी बजने वाला है। ये काफी लेग स्टंप के बाहर खराब गेंद थी और ये गेंद आपको दोबारा डालनी है। नक्कीच पुन्हा एकदा टाकावा लागणार चेंडू। पुढचा चेंडू विश्वनाथ जाधव याचा डाव्या यष्टीवरचा चेंडू होता आणि डायरेक्ट हिट लागणार। क्या बात है, गणेश जाधव इज ऑन फायर। सर्व पूर्ण तुडुंब भरलेला आपण मैदान पाहतोय। तुफान गर्दी, न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा आपण 10व पर्व या राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 चा आपण पाहतोय। पहिल्या पर्वामध्ये आदरणीय गणेश सानपजी उपस्थित होते आणि या 10व्या पर्वामध्ये देखील ते उपस्थित होतात। काय मॅचेस कालपासून आपण पाहतोय। आता देखील 7 चेंडू 42 धावांची गरज। सत्यम चौधरी आलेले आहेत। याला वाटलं देखील नव्हतं की मुजम्मिल बॅटिंग करत असताना माझा नंबर लागेल। प्रत्येक बॉलवर षटकारांची गरज। 42 7च्या 7 षटकार आवश्यक आहे। पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळायला गेले। 6 चेंडू 42 धावांची गरज। जबरदस्त षटक। दानिव गावचा खेळाडू। प्रेक्षक बघा किती अटीतटीने निश्चितपणे रोमहर्षक लढत पाहते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आहे, आनंद आहे, उत्साह आहे। प्रत्येकाला सामना पाहायचा आहे, ही स्पर्धा पाहायची आहे। 6 चेंडू 42 धावांची गरज। मुजम्मिलने सुरुवात काय दिली होती, पहिल्या ओव्हरमध्ये 35, 2 ओव्हरमध्ये 49 आणि त्यानंतर विश्वनाथ जाधव 5 धावा, त्यानंतर फकीरा 2 धावा। या 2 धावा निश्चितच निर्णायक ठरल्या। त्या 12 बॉलमध्ये फक्त 7 धावा आल्यात। जिथे आपण करण चव्हाणला बाद होताना पाहिलं, मॅकमिलन गोविंदला बाद होताना पाहिलं, परेशला बाद होताना पाहिलं। सर्वच लहान मुलं, प्रेक्षक, फॅमिली सर्वच या ठिकाणी पाहायला आलेले आहेत। लहान मुलांपासून मुलींपासून सर्व एन्जॉय करतात। शनिवार आहे, सॅटर्डे नाईट आणि निश्चितपणे एक चांगली स्पर्धा। आर्यन आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा ऑफ स्टंपवर शफल तर नव्हतं, मात्र पूल करायला गेले होते आणि स्वतः ठिकाणी बाद होत आहेत। रनआउटच्या रूपामध्ये प्रकाश सिंग परत आहेत। गोलंदाज आपण पाहतोय शेवटचा निर्णायक षटक टाकताना आणि विश्वनाथ जाधव यांना आपण ऍक्शन मध्ये पाहतोय। धानिव गावातला असा खेळाडू ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात ग्रामीण क्रिकेटमधून केली। पाहता पाहता नालासोपारा स्पोर्ट्स सुमित ढेकळे यांनी त्यांना निश्चितपणे संधी मिळाली। त्या संघातून देखील चांगली कामगिरी केली। त्यानंतर सुप्रीमो खेळण्याची त्यांना संधी दिली आणि सुप्रीमो मध्ये ज्यावेळेस ते सुमित ढेकळेच्या संघातून खेळले, त्या निश्चित संघातून मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा विजेता। निश्चितपणे नवीन बॅटर आता येतात। आशिष कांदिवली आणि बोरिवली परिसरातील कित्येक नवनवीन खेळाडू आपण पाहिले, जसं JR थॉमस या संघामध्ये वीर बाबू, ज्या खेळाडूकडून आपण अपेक्षा करू शकतो नंतर ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। साई आहे, ओमकार घुले आहे। पुढचा बॉल लेग ब्रेक, लेग कटर होता, मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव। खेळाडू बा सत्यम चौधरी बॅक टू द पॅव्हलियन। एक मॅच 2 ओव्हर मध्ये काय घडलंय बघा आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये सामन्याचं गणित बदललं। मग अशी म्हटले होते प्रशांत आदवडे सर, काही धूप काही छाया,
इसी खेल की ये मोहमाया. अप्रतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार होता, मात्र त्या ठिकाणी सामन्याचं गणित बदललं आणि एकतर्फी लढत करून टाकली. एका बाजूला 19 चेंडूमध्ये 61 धावा केल्या एनडी अशरफ खान. आपल्या जीवनातील बहुत ही बेहतरीन पारी. मुझे अभी भी याद है जब उस्मान के साथ उन्होंने यहाँ पर ओपनिंग बैटिंग की थी. 65 बनाने थे, 32 और 36 बनाए थे, और जो लगभग ऐसे लग रहा था 65-67 दोनों ने किया था, और वो उसके बाद एक बेहतरीन पारी. अब शरीर पर बॉडी लाइन पर गेंद थी. बिल्कुल मनोज घोडेकर मॉन्टी सर यहाँ पर बताएंगे. और केवल औपचारिकता, लेग बाय के द्वारा 1 रन, फक्त औपचारिकता आपण पाहतोय. सामन्याची गोलंदाजी करतोय आर्यन. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बॅटर आहेत आशिष आणि एका बाजूला अमेय लाड. फक्त औपचारिकता बाकी आहे. पुढचा बॉल. ड्राईव्ह फक्त डिफेन्स आहे आणि फक्त सामन्याची औपचारिकता. पाहता शिफा स्ट्रायकर्स गेल्या वर्षी बॅक टू बॅक आपण पाहिलं तर पहिल्या 2 पर्वामध्ये सँडी एसपी संघ फायनलमध्ये पोहोचले होते. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये गेल्या वर्षी फायनलमध्ये शिफा स्ट्रायकर्स पोहोचले होते. यावेळेस निश्चितपणे क्वार्टर फायनलच्या जवळपास उंबरठ्यावर आहेत विजयाच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याबरोबरच या सामन्याचं गणित समीकरण आपण पाहतोय ते म्हणजे शिफा स्ट्रायकर्स जवळपास जीत आणि विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळाला. मुझम्मिल जोपर्यंत बॅटिंग करत होते, प्रेक्षक निश्चितपणे ज्या प्रकारचं आपण पाहिलं काल देखील जवळपास 67,000 ते 1,00,000 व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले, आणि आज देखील जबरदस्त सामना. ऑन साइड पर गेंद को खेला गया, बॉर्डर पर खिलाड़ी पीछे कोई नहीं है, गेंद बॉर्डर के बिल्कुल बाहर जाएगी और 4 रन मिलेंगे. शिफा स्ट्राइकर ने यह मुकाबला जीता, लेकिन इस मैच के हीरो कौन है? एक तो अशरफ और दूसरी तरफ ये खिलाड़ी जो आपके स्क्रीन पर है विश्वनाथ जाधव. जली को आग कहते हैं, भुजी को राख कहते हैं, जिस राख से बारूद निकलती है उसे विश्वनाथ जाधव कहते हैं. विश्वनाथ ने जबरदस्त प्रदर्शन किया. टर्निंग पॉइंट इस मुकाबले का, कमाल का प्रदर्शन. या ठिकाणी मी अजिंक्य सानप यांना विनंती करतोय व्यासपीठावर रितेशभाई, प्रफुल्लभाई, महेशभाई, रितेशभाई यांचा सत्कार आणि हितेशभाई यांचा सत्कार आपण करणार आहोत. प्रफुल्लभाई या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. महेशभाई आणि हितेशभाई यांचा सत्कार सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. मी अजिंक्य सानप या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करेन